औद्योगिक गावठाण एकेएम स्पोर्ट बनाम रायगढ़ 11 ट्राइडेंट नवी मुंबई। तो फील्डिंग को अलंकृत कीजिए क्योंकि वक्त हमारे पास बहुत कम है। वक्त के नजाकत के साथ आपको आगे बढ़ने की जरूरत है। 70-70 के माध्यम से बहुत अच्छा क्लीन लाइव टेलीकास्ट इस प्रतियोगिता का। बहुत सारे दर्शक यहाँ हमारे साथ मनीष जुड़े हुए। मनीष, आपका भी स्वागत है कॉम्बॉक्स में। और कैसा लगा ये माहौल देखे? बघा, समालोचकाला जेव्हा गर्दीची ऊर्जा मिळते तेव्हा समालोचन अजून जास्त खुलते। पहिल्या सामन्यामध्ये आपण तेच पाहिलं, तेच आनंदाने प्रेक्षकांपर्यंत लेखाजोखा पोहोचवला आणि जी ऊर्जा हवी आहे कुठल्याही सामन्याला प्रेक्षकांमुळे समालोचकांना मिळत असते। चला आता आपण पुढच्या सामन्याच्या दिशेने जातोय। वेळेचं गांभीर्य ओळखताना आम्ही सूचना देतो की लगेच 2 बॅटर्स पाठवून द्यायचे आहेत। दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये यायला हवा। तर मी विनंती करतोय रायगड 11 ट्रायडंट नवी मुंबई आपला एक एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे आणि कुठलाच वेळ वाया न घालवता सामना स्टार्ट करायचा आहे। बिल्कुल, इस प्रतियोगिता की बात करें तो 11 लाख की नकद राशि, उसके साथ खूब सारे ट्रॉफी, खास करके सिल्वर की ट्रॉफी है। सिल्वर ट्रॉफी और ये बिल्कुल एक एक मुकाबला जीतने के लिए हर कोई खिलाड़ी तैयार है। बैटर प्रारंभिक बल्लेबाज और हमारे सामने जो दर्शक है उनको विनंती करूंगा आपको थोड़ा सा मैदान के बाहर जाना है। यावेळेला मी विनंती करेन ट्रायडंट नवी मुंबईचे जे आघाडीचे फलंदाज आपण चला मैदानावरती। मैच शुरू हो रहा है तो आप फिलहाल देख रहे हैं इस वक्त आपके स्क्रीन पर थॉमस। बघा, या ठिकाणी प्रॉपर ब्रँडिंग आपण सुप्रीमो चषकाची पाहतोय। आउटस्कटिंग जर आपण पाहिली बाउंड्री रोपच्या पलीकडे तर डिजिटल बॅनरिंग आपण पाहतोय आणि सर्व स्पॉन्सरची नावं त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत। खरं तर सुप्रीमो चषक गेल्या 10 पर्वांपासून प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा करणारी स्पर्धा राहिलेली आहे। कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल तर प्रामुख्याने शिस्त, ग्लॅमर आणि क्रिकेटसाठी जे वातावरण निर्मिती हवी आहे ती वातावरण निर्मिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। चला शेवटचा पुकारा मी देतोय रायगड 11 ट्रायडंट नवी मुंबई आपला एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये त्वरित पाठवून द्यायचा आहे। आम्ही सामना स्टार्ट करतोय। फिलहाल अगर बात करें तो थॉमस डाइस बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। 5 मैचेस खेल चुके हैं और कुल मिलाकर अगर देखो तो 67 रन बनाए और स्ट्राइक रेट की बात करें तो 163 का है। तो इनके ऊपर निगाहें रहेगी। बहुत बेहतरीन खिलाड़ी है। संघर्ष किया था, फिटनेस से स्ट्रगल कर रहे थे, उसके बाद में बोरोली इंटर में इन्होंने अर्धशतक बनाए हैं। बहुत महत्वपूर्ण ये खेल इनके लिए रहेगा। शानदार, बहुत शानदार खिलाड़ी है। और दूसरी एंड पर सिकंदर, सुप्रीमो फाउंडेशन प्रेजेंट टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप सुप्रीमो चषक 2023 सीजन 10। सिकंदर और थॉमस डाइस। मनीष, ये जोड़ी मैदान के अंदर है प्रारंभिक बल्लेबाज। पहिले षटक पॉवर प्लेचा आहे। थॉमस डाइसचा खेळ आपण कित्येक वर्षांपासून पाहतोय पण काही काळासाठी तो मैदानाच्या बाहेर होता पण तरी देखील त्याच्या फलंदाजीला गंज चढला नाहीये आणि तो आता ग्रामीण क्रिकेट देखील तितकंच चांगलं खेळतो आणि व्यावसायिक क्रिकेटच्या दिशेने पुन्हा एकदा त्याचं पुनरागमन दणक्यात झालेलं आहे। पण आता सुप्रीमो चषक ही जी स्पर्धा आहे ती स्पर्धा थॉमस डाइस नावावर करेल का हे पण देखील तितकंच कौतुकास्पद किंवा रंजक ठरणार आहे। कारण एका बाजूने गोलंदाजीचा अटॅक खूप चांगला आहे। ग्रामीण संघ आहे गावदेवी गावठण उरण एकेएम स्पोर्ट्स आणि त्याचमुळे आता ग्रामीण संघ 2 हात करणार आहे रायगड या संघाची। त्याचमुळे आता प्रेक्षकांची जी चुरस आहे ती चरण सीमेला पोहोचलेल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे सुप्रीमो फाउंडेशन पुरस्कृत सुप्रीमो चषक 2023 पर्व 10। तो अक्षय पाटिल अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, प्रमुख गेंदबाज के तौर पर। दोनों अंपायर तैयार है और फील्डिंग की जमाबंदी के एक फ्लैंक स्लिप, एक गली पॉइंट कवर, उसके साथ एक खिलाड़ी मिड-ऑफ क्षेत्र में। ऑफसाइड पर 5 खिलाड़ी तैनात। टप्पा खाने के बाद बिल्कुल घुमा मिला, घूमकर खेल दिया। फाइनल क्षेत्र पर गेंद जा रही है। गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा सुप्रीमो 4। काय दमदार सुरुवात पाहायला मिळाली। सामन्याच्या पहिल्याच बॉलवर चौकार आलेला आहे आणि ही 25वी वेळ आहे सामन्याच्या पहिल्याच बॉलवर चौकार आलाय आणि आता या वर्षातली ही पहिली वेळ पहिल्याच बॉलवर चौकार आलाय। धावसंख्या 4। दोबारा उसी अंदाज में गेंद को खेलते हुए फाइन लेग पर गेंद जो है बॉडी लाइन के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। दिशा गेंद पर अच्छा स्ट्रोक, गेंद बॉडी के बाद 4 रन चौका। सुप्रीमो
थँक्यू. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत सिकंदरच्या वतीनं आणि ती जागा म्हणजे फाईन लेग ती जागा आपल्या नावावर करण्यासाठी तो उत्सुक दिसतोय. बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आल्या. सुरुवात चांगली होते या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाची. रायगड 11 ट्रायडेंट नवी मुंबईकडून सिकंदरची बॅट 4चा पाडा बोलू लागली आहे. बेहतरीन बल्लेबाजी, खास करके जब पैरों की तरफ गेंद हो रही तो बढ़िया तरीके से फाइनल क्षेत्र में गेंद को खेल दिया था। टाइमिंग और प्लेसमेंट का ये खेल है। सिकंदर के बल्ले से लगातार 2 चौके। रिवर्सिव खेलना चाहते थे, टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के पार, फुल लेंथ गेंद थी, ये अच्छी गेंद थी। पहले अगर देखें तो मनीष 2 गेंदें पैरों की तरफ थी, उसका फायदा लेग स्टंप के ऊपर गेंद थी तो उसका फायदा बल्लेबाज ने उठाया था। ठेस लागल्यावर माणूस सुधारतो आणि बघा यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ठेवला, रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न फसला, डॉट बॉल. ऑफ टफ के बाहर गेंद थी, गेंद को ड्राइव किया, खिलाड़ी है इस वक्त दायरे के अंदर, ऑफ साइड पर ऑफ ड्राइव करते हुए बल्लेबाज। सेंसिबल क्रिकेट, 2 चौके, एक बिंदी गेंद आया, उसके बाद में स्ट्राइक रोटेट किया और सामने थॉमस जैसे खिलाड़ी है तो उनको मौका दिया गया है। स्ट्राईकवर मिस थांबावं ही भावना बाळगून चालणार नाही, तर कधी कधी स्ट्राईक रोटेट करायला हवे, कारण तुमचा साथीदार देखील तितक्याच ताकदीचा आहे आणि त्याचमुळे स्ट्राईक रोटेशन पॉलिसी मिळते. 1 धाव धावसंख्या 9 आणि आता स्ट्राईकवर येतोय थॉमस. थॉमस टायस एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, स्ट्राइक करने पर तैयार है बल्लेबाजी करने के लिए। प्रमुख गेंदबाज के तौर पर अक्षय पाटिल गेंदबाजी कर रहे हैं दुर्बल एंड से। अच्छी गेंद थी, पूरा सम्मान दिया इस गेंद को का देख रहे तो बहुत इंपॉर्टेंट ओवर है अक्षय पवार का। अक्षय पाटिल बिल्कुल इस पर गेंदबाजी कर रहे हैं और पहली गेंद पर सम्मान दिया, गेंद को खेल दिया था बॉलर की तरफ, बॉलर तैयार है और रन बनाने का कोई अवसर नहीं है। पहले ओवर का खेल चल रहा है, दुर्बल एंड से अक्षय पाटिल रिवर्सिव खेलना चाहते थे बिलाल, ये अच्छी गेंद है, रत्न तक बल्लेबाजी करने की कोशिश। शुरुआत की बात कर तो पहले ओवर में मनीष रन सिंह के 9 रन और कोई विकेट नहीं आया। सिकंदर ने 9 रन बनाए 4 गेंदों का सामना करते हुए। थॉमस टाइस मनीष थोड़ा सा संघर्ष कर रहे हैं और अच्छा कमबैक बिल्कुल अक्षय ने किया। चर्चा जारी रहेगी, छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आमचे स्पॉन्सर्स आहेत SKK, अथर्व, ऑटोमॅटिव्ह इंडिको, एअर इंडिया, हातवे, गोल्ड बाईक, MCA आणि लाईव्ह टेलिकास्टिंग आहे 70 स्पोर्ट्सवर आणि इव्हेंट मॅनेज केलेले आहे अल्टिमेट इव्हेंट मेकर्सने. सर्व स्पॉन्सरचं मनपूर्वक आभार. मनीष पहले ओवर की कहानी जिसके बारे में बिल्कुल चर्चा हो रही, 9 रन बगैर किसी नुकसान के, बस शुरुआत इतनी अच्छी नहीं थी अक्षय पाटिल की, लेकिन जो आखिरी 2-3 गेंदे में बहुत बढ़िया गेंदबाजी करते, अच्छा कमबॅक किया। मौका प्रत्येकाला मिळतो. बघा 1% जरी तुम्हाला संधी मिळाली, तुम्हाला 100% मेहनत करून ती संधी आपल्या नावावर करायची असते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये अक्षय पटेलने केलं. पहिले 2 बॉल जरी त्याला त्याच्या नावावर करता आले नाही, पण पुढच्या 4 बॉलवर मात्र परिपक्वता अक्षय पाटीलची. और खास करके मनीष इनकी लाइन आउट ऑफ द ऑफ स्टंप फुल लेंथ गेंदबाजी की जो स्टार्ट इन्होंने किया था मिडल और लेग स्टंप पर, पहली गेंद छोटी थी उसके ऊपर प्रहार किया गया, उसके बाद में जब आगे डालने की कोशिश की तो बहुत अच्छा, तो एक बार फिर ग्लांस किया था फाइनल क्षेत्र पर, तो उसके बाद में इन्होंने लाइन में बदलाव किया, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाद चौथे 5वें स्टंप की तरफ गेंदबाजी की और उसका फायदा मिला अक्षय पाटिल को। ॲक्युरेसी असायला हवी, पण जर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर हावी होतोय तर त्याच टप्प्याची गोलंदाजी टाकून तुमच्या संघाचा फायदा होणार नाही आणि ते व्हेरिएशन कामी आलं आणि त्याचमुळे त्याचा फायदा टीमला झाला, अक्षयला झाला. और छोटा बदलाव बड़े कामयाबी का बहुत बड़ा हिस्सा बन जाता है। संकेत तैयार गेंदबाजी करने के लिए, संकेत पाटिल कॉम्बॉक्स से गेंदबाजी करेंगे। ओ इस बार कलाई के साथ बोर्ड दिया, ऑन साइड पर खिलाड़ी बॉर्डर पर तैनात है, दायरे के अंदर फील्ड करते हुए और मौका दिया सिकंदर को बल्लेबाजी करने के लिए। थॉमस टाइस ने सिंगल लिया। अभी तक अगर देखिए पूरी प्रतियोगिता की बात करें तो थॉमस टाइस जिस अंदाज से मनुष्य बल्लेबाजी करे, 5 मैचेस इन्होंने 67 रन बनाए हैं, स्ट्राइक रेट 163 का है। खरंच तो स्ट्राईक रेट लक्षात घेतला तर आजच्या दिवसात सुद्धा थॉमसचं बॅटचं उत्तर प्रतिस्पर्धी संघाला मिळेलच, पण आतापर्यंत थॉमस थोडासा थांबलाय, अजूनही त्याचं खातं खुललं नाही आहे. आणि जर आपण प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर संकेत पाटील जो पनवेलला बिलॉंग करतोय, या षटकाची सुरुवात चांगली करतो, एक सिंगल तो खर्च करतो, धावसंख्या 10 वर पोहोचले. पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की पहिल्या 2 डावामध्ये आपण पाहिलं तर विकेट सुरुवातीला पडले होते, पण या डावामध्ये नाही.
बैकफुट पर चले गए। अब जाकर आप बात कर रहे थे वो उनका खाता नहीं खुला, तो बिल्कुल खाता खुलता हुआ 1 रन उनको मिला। थॉमस डायस बहुत बेहतरीन खिलाड़ी है, जो खास करके फिटनेस से संघर्ष करके एक बार फिर मंच पे आए हैं, और एक बहुत बड़ा मंच, खास करके सभी के लिए बहुत बड़ा मंच है। बघा म्हणतात ना की जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळू शकतील आणि ती जिद्द थॉमसची पाहायला मिळते की मी खेळू शकतो, मी माझ्या संघासाठी योगदान देऊ शकतो, मी माझ्या संघाला जिंकू शकतो, ती जिद्द थॉमसची पाहायला मिळाली। स्कोर 11 रन बगैर किसी नुकसान के। और टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद को गति का इस्तेमाल बिल्कुल किया गया है, और कवर क्षेत्र में गेंद को खेल दिया, और विकेट के बीच अच्छी दौड़, बहुत बढ़िया तरीके से अच्छी क्रिकेट। गेंद बहुत अच्छी थी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई और गेंद को हल्का से कवर क्षेत्र में खेल दिया था। सेंसिबल क्रिकेट। 4 ओवर का मैच नहीं है, 8 ओवर का मैच है, तो मेरे हिसाब से मनीष ये सेंसिबल क्रिकेट बल्लेबाजों द्वारा। खूप चांगलं आणि विकेट वाचून खेळण्याचा प्रयत्न होतोय, ते देखील महत्त्वाची बाब आहे। बघा पहिले 2 शॉट जर वगळले तर त्यानंतर ते नियंत्रण होतं स्ट्रोकवर, आणि म्हणूनच सिंगल्स डबलच्या साहाय्याने धावफलक पुढे नेला जातो। आणि आपण समालोचक नेहमीच म्हणत असतो की सिंगल डबल्स म्हणजे क्रिकेटची लाईफ, आणि त्यातल्या त्यात जेव्हा 8 षटकांचं क्रिकेट असते, सिंगल डबलला विशेष महत्त्व दिलं जातं। बिल्कुल सही, लाइफ लाइन को आपको नहीं भूलना चाहिए। संकेत, और ये गेंद अगर देखें तो घुमाव था, गेंद को खेल दिया था थर्ड मैच क्षेत्र में, और 1 रन लेने का अवसर है। थ्रो अच्छा नहीं है, लेकिन पहले 4 ओवर की कहानी अगर देखें तो ज्यादा तेज रफ्तार के साथ रन मनीष नहीं बन पा रहे हैं। अभी यह दूसरा ओवर है, 10 गेंदों का खेल हुआ है, स्कोर 14 रन बगैर किसी नुकसान के। पहिले 2 स्ट्रोक सरळ बॅटने आणि त्यानंतर बॅक टू बॅक उलट दिशेने फटके खेळण्याचा पवित्रा फलंदाज सिकंदरचा पाहायला मिळालेला आहे, पण गोलंदाज देखील तितक्याच चाणाक्षतेने गोलंदाजी हाताळत आहेत, आणि या षटकामध्ये संकेत पाटीलने फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत, इकॉनॉमिकल ठरला आहे। दोबारा रिवर्स स्वीप खेलने की कोशिश। फिलहाल ये पहले मुकाबले में जो पहले इनिंग हमने देखी ना, उसी वक्त अगर देखे तो उसी तरह से मतलब फैंसी स्ट्रोक खेलने की कोशिश। आईपीएल का प्रभाव है, क्या लग रहा है आपको? ना व्हायरल सगळ्यांना व्हायचं असते, आणि त्याचमुळे उलट दिशेचे फटके खेळून तुम्ही व्हायरल होऊ शकता, हा प्रत्येकाचा समज असतो, पण या ठिकाणी गोलंदाज उजवे होत आहेत फलंदाजापेक्षा। रिवर्स स्वीप बहुत बढ़िया तरीके से खेलते हुए, लेकिन पॉइंट पर खिलाड़ी तैनात है। तो आज खास करके मनीष पहले 2 ओवर का जो खेल रहा, या पहले इनिंग की बात करूं तो पहला मैच था, उसमें वी में ज्यादा बल्लेबाजी नहीं हुई, फ्रंट फुट पर खेलने का प्रयास नहीं किया, फैंसी स्ट्रोक करने की कोशिश। 2 ओवर का खेल 15 रन बगैर किसी नुकसान के। थॉमस 2 पर खेल रहे हैं, सिकंदर ने बनाए 13 रन। एक छोटा सा ब्रेक लेते हैं और ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। होश उडू दे तू भारी खेळना, ओ हा भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना, जरा छेडू जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर, सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1। थँक्यू। 2 षटकांचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या आपण पाहतोय 15 झाली आहे, नियंत्रण फलंदाजांचं पाहायला मिळालं, नियंत्रण गोलंदाजांचं पाहायला मिळालं, आणि त्या ठिकाणी आता एक समसमान अवस्था दोन्ही संघांची आपण पाहतोय। क्रिकेटचा खेळ आहे, प्रेक्षकांना चौकार षटकार पाहायची इच्छा झालेली असते, पण क्षेत्रफळाचा विचार केला या सुप्रीमो क्रीडा नगरीचा, जवळपास महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मैदान म्हणून गणलं जाऊ शकते हे सुप्रीमो क्रीडा नगरी। देखिए इस मैदान पर खास करके ये बड़ा टूर्नामेंट है, तो आपका जो टेम्परामेंट है, आपकी जो टेक्निक है, वहाँ उसका टेस्ट हो जाएगा। बड़ा ग्राउंड है, आपको वो सिंगल डबल भी लेने, पेशेंस के साथ भी क्रिकेट खेलनी है। अब चक्रधार पवार के हाथ में गेंद, 2 ओवर के बाद 15 रन बगैर किसी नुकसान के। एक बड़ा मुकाबला बीच मैदान पर चल रहा है, ट्राइडेंट नवी मुंबई रायगढ़ और गावदेवी गावटन के बीच। आफ्टर 2 ओवर नाउ स्कोर 15 पर नन। सोहेल धार पवार ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन फुटवर्क नहीं है। फिलहाल मनीष थॉमस थोड़ा सा संघर्ष कर रहे हैं। सिकंदर स्टार्ट अच्छा किया था, लेकिन खेल थोड़ा सा धीमा हो गया। अच्छी गेंदबाजी। बघा या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही आहे, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे। संघर्ष पर जारी आहे, पण संघर्षाला धावांची जोड मिळणं आवश्यक, जर ते झालं नाही तर मात्र दडपण वाढू शकेल, आणि या ठिकाणी स्ट्रगल चालू आहे। बघा 6 बॉल्समध्ये 2 थॉमसच्या आहेत, सिकंदरने चांगला खेळ केला, 7 बॉलमध्ये 13, सांघिक धावसंख्या 16। ऑन साइड पर गेंद को खेल दिया, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है बॉडी लाइन पर। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। इसी सिंगल के साथ स्कोर 17 रन, और तीसरे ओवर का खेल बीच मैदान पर चल रहा है। सिकंदरचा क्रॉस बॅटेड स्ट्रोक दमदार आहे, अभ्यासू खेळ आहे, आणि त्याचमुळे बघा ना 2 चौकार देखील क्रॉस बॅटेडने, त्यानंतर हा स्ट्रोक देखील तितकाच चांगल्या पद्धतीने त्याने ऑन साईडला खेळलेला आहे। बघा प्रत्येक शॉट गणित सिकंदरचा जो आत्मविश्वास आहे तो वाढत चाललाय। धावसंख्या 17। सोहेल अपनी बोरिंग मान पर तैयार।
ओ अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी, जोरदार अपील, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं। टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर और लेन गेंदबाजी कर रहे हैं। टप्पा खाने के बाद मनीष एक बार फिर गेंद हरकत कर रही है। हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी। अच्छी गेंदबाजी। कधी कधी स्टंप टू स्टंप अटॅक करणं देखील गरजेचं नसते. आउटसाइड ऑफ स्टंप देखील फलंदाजाला संभ्रमात टाकू शकते आणि ती स्ट्रॅटेजी गोलंदाजाची पाहायला मिळेल. काही अंशी अपील झालंय पण अपीलमध्ये पंचांना रस जाणवला नाहीये. जातोय हा डॉट बॉल. या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केलेली आहे गोलंदाज सोहेलने. यंग गेंदबाज है, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 17 रन बगैर किसी नुकसान के। और अच्छा स्ट्रोक, लेकिन खिलाड़ी बॉडी लाइन पर लॉन्ग ऑन पर तैनात है। शानदार, बहुत बेहतरीन गेंदबाजी सोहेल द्वारा। थॉमस डाइस बैक टू द पेवेलियन। पहले विकेट का पतन। सुप्रीमो 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 नंबर वन सुप्रीमो 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 नंबर वन ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश Thank you. भरासा ओ ऐसा ती निराशा थॉमसच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. 8 बॉल्स त्यांनी घेतले. 2 धावांसाठी रिप्ले पाहायला आवडेल. कॉर्नर ऑफ द क्रीज बॉलिंग ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालं नाही आणि लॉंग ऑनला इझी कॅच कॅरी झाला आणि पहिला धक्का बसलेला आहे टीम रायगड 11 ट्रायडंट नवी मुंबई या संघाला. थॉमस परततोय, पहिला धक्का बसतोय. धावसंख्या पाहतोय आपण 17. प्रेशर बन गया था मनीष, तो उस प्रेशर को थोड़ा रिलीज करने के लिए हमला जरूर किया, लेकिन शिकार बन के थॉमस बैक टू द पेवन चले गए। और इस वक्त अगर देखें तो बढ़िया गेंदबाजी सोहेल धर पवार द्वारा, शानदार गेंदबाजी। यंग खिलाड़ी है और एक बड़ा शिकार, बहुत बड़ा शिकार किया है थॉमस। मेरे हिसाब से यह प्राइसलेस विकेट है। बघा प्रतिस्पर्धा प्रसंग किती ताकदीचा आहे तो विचार मनात न घेता तुम्हाला तुमचा नैसर्गिक खेळ खेळायचा असतो आणि एकेएम स्पोर्ट्स गावदेवी गावठे उरण या संघाने तेच मनात धरलं. रायगड संघ वन ऑफ द बेस्ट टीम ऑफ इंडिया, पण त्यासमोर खेळताना आपल्याकडे देखील ते पर्याय असायला हवेत आणि ते पर्याय खूप चांगले वापरले. 3 गोलंदाज यूज केले आणि तिघांनी चांगलीच कामगिरी या पहिल्या 3 षटकात केली. बिल्कुल, बहुत अच्छी गेंदबाजी रही है तीनों गेंदबाजों द्वारा। सोहेल धर पवार गेंदबाजी कर रहे हैं। नए बल्लेबाज अजीत मोहिते नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। पटकवी गेंद, बहुत खूबसूरत फुल स्ट्रोक गेंद, बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाते भी जबरदस्त स्ट्रोक गेंद, बॉलिंग के बाद सिक्सर। सुप्रीमो 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 नंबर वन सुप्रीमो 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 नंबर वन थँक्यू. अजितकडे उंची आहे आणि बघा टाचांवर बॅलन्स करून ऑन साइडला पूल करताना बॉलला सरळ पाठवून दिलं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांचा उत्तुंग षटकार. बघा आपल्या अस्तित्वाची जाणीव अजित मोहितेने आल्याला करून दिली आणि त्याचा इरादा काय आहे तो स्पष्ट करतोय षटकाराने. धावसंख्या पोहोचते 23. खूबसूरत स्ट्रोक था, टाइमिंग बहुत ही बेहतरीन। अजीत मोहिते इस वक्त स्ट्राइकर इन पर। यह अच्छी गेंद थी, अपनी तरफ आने दिया और उसके बाद में गति का इस्तेमाल करते हुए गेंद को खेल दिया था गली क्षेत्र में। देखिए अजीत मोहिते की बात करें तो मनीष 5 मैचेस में केवल 40 रन है पूरे प्रतियोगिता में। अब सुप्रीमो चषक की बात करें और 133 का स्ट्राइक रेट है। मनीष इसको थोड़ा बेहतर करने की कोशिश करेंगे अजीत मोहिते। त्यांनी केले सुद्धा ना. षटकार आल्याला खेचला आणि जी अडखळलेली धावसंख्या आहे त्याला मात्र एक चांगली उभारी देण्याचं काम केलेलं आहे. षटकं संपलेले आहेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 24 एक गडी बाद. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर चर्चेसाठी पुन्हा एकदा येऊया. पाहत राहा, ऐकत राहा सुप्रीमो चषक 2023. चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी Alright. खेळना वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं सुप्रीमो फाउंडेशन प्रेजेंट टेनिस क्रिकेट वर्ल्ड कप सुप्रीमो चषक 2023। पहले दिन का खेल, दूसरा मुकाबला और मनीष 24 एक विकेट का नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ है। या डावातला पहिला षटकार येण्यासाठी 16 बॉल्स वाट पाहावी लागली टीम रायगड 11 ट्रायडंट नवी मुंबई या संघाला. बघा रायगड 11 संघाचे प्रचंड चाहते आहेत आणि ही अपेक्षा कधीच नसे, कारण एक अटॅकिंग बॅटिंग युनिट त्यांच्या संघामध्ये आहे. पण मी कौतुक करेन एकेएम स्पोर्ट्स गावदेवी गावठण उरण या संघातील गोलंदाजांचा. 3 गोलंदाज हे यंगस्टर आहेत आणि त्यांनी मात्र खूप चांगली चुणूक दाखवली. अभ्यासपूर्ण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. त्याचमुळे धावसंख्या नियंत्रित आहे. दोन्ही संघाचा खेळ पहिल्या 3 षटकामध्ये चांगलाच राहिलाय. 8च्या गतीनं एक गडी बाद 24.
बिल्कुल आपने सही कहा, खास करके यंग गेंदबाजों ने प्रभावित किया, अच्छी गेंदबाजी रही है। अक्षय पाटिल, संकेत पाटिल और उसके साथ सोहेल देव पवार, यंग खिलाड़ी है। जुनून और सुकून के बीच ये लड़ाई है। खास करके आप रायगढ़ के पास देखें तो बहुत एक्सपीरियंस कैंपेनर, बहुत सारे अच्छे खिलाड़ी है उनके खिलाफ। सिकंदर ने स्टार्ट अच्छा किया था, अजीत मोहिते का स्टार्ट अच्छा है। सामने अगर देखें तो बहुत ही बेहतरीन खिलाड़ी थॉमस डायस थे, उनके खिलाफ आपने बहुत अभ्यास के साथ गेंदबाजी की है। 3 ओवर के बाद 24, 1 विकेट के नुकसान पर। 3 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 24 आणि आता नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवर साईश म्हात्रे. पुन्हा एकदा अजून एक यंगस्टर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, जे उरणला बिलॉंग करतात, उरण जासईला बिलॉंग करतात आणि या 4थ्या षटकाची सुरुवात करणार आहेत. आणि आता स्ट्राईकवर अजित मोहिते जे खेळतात 7 वर, सिकंदर खेळतात 14 वर. म्हणजे दोघांच्या वतीनं आक्रमक फलंदाजी या अगोदर झालेली आहे. त्या आक्रमकतेला अडवण्यासाठी साईश हा एक परफेक्ट ऑप्शन असेल का? लेट्स सी. अँगलचा चांगला वापर केलाय साईशने. बॉलिंग पाथ ऑफस्टमच्या बाहेरचा, यष्टीरक्षक चांगल्या पोझिशनमध्ये स्क्वेअर द विकेट खेळण्याचा प्रयत्न अजितचा फसलाय. स्क्वायर कट करना चाहते थे, टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर था और चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तान की तरफ। तो साइज के लिए स्टार्ट अच्छा हुआ, पहली गेंद आउट ऑफ द ऑफ स्टंप बिल्कुल परफेक्ट है और बिंदी गेंद के साथ आगाज किया है। वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जाते आणि या ठिकाणी सुरुवात तर या षटकाची चांगली राहिलेली आहे. एकेएम स्पोर्ट्स गावदेवी गावठाण उरण या संघाची. साईश तयार. ओव्हर द विकेट आले, यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलंय. बॉलला क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला, बॉल सरळ जातोय सीमारेषेच्या दिशेनं. सीमारेषा पार, मिळतील या धावा 4. सुप्रीमो चौकार. देखिए किससे से स्ट्रोक खेल दिया था, ऑफ टाइम के बाहर गेंद थी, खूबसूरती के साथ गेंद को कट कर दिया, टकाटक पटापट और कमाल का ये स्क्वायर कट, क्या जबरदस्त स्ट्रोक था। खूबसूरती के साथ बल्लेबाजी अजीत द्वारा। लयित आहे. यावेळेस ऑन दी टोज हलका त्याने बॉलला टर्न केले. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज बॉलपर्यंत पोहोचतोय मिड विकेटला. लांबचा पल्ला पार केला होता. एकदा पूर्ण होते. एक धावेचं महत्व खेळाडूंना माहिती आहे आणि दरम्यान त्या एका धावेसाठी मात्र स्ट्रगल तर करावं लागलेलाच आहे. धावसंख्या पाहतोय आपण 29. फिलहाल यहाँ बहुत अच्छी क्रिकेट बीच मैदान पर बल्लेबाज खास करके अजीत मोहिते द्वारा। देखिए अजीत मोहिते के भी फैन है, इससे पहले शेष कदम के अपने होर्डिंग देखे थे, अभी फिलहाल देखिए अजीत मोहिते, ये भी बहुत फेमस खिलाड़ी, इनका भी फैन फॉलो बहुत अच्छा है। अजित मोहिते पॉवर हाऊस असं फ्लेक्सवर आपण पाहिलं. स्ट्राईकवर सिकंदर. यावेळेस रिव्हर्स स्वीप केले. चांगलं स्ट्रोक सिलेक्शन गॅप मध्ये आहे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉलवर तोपर्यंत एका धावेला 2 धावत बदललं जाते. बॅटिंग एंडला थ्रो थोडासा उशिरा आणि त्याचमुळे मिळतात या 2. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल. ओव्हर थ्रो बॅकअप नसेल तर तुमच्या संघाचा होईल बॅकअप. मिळतात या 3 धावा. 3 धावांची वाढवून धावसंख्या पोहोचते 32. देखिए दायरे के अंदर खिलाड़ी है लेकिन वो आगे नहीं है, यहाँ गेंद को कवर करने के लिए किसी खिलाड़ी को आगे आना था। अभी क्या हुआ, ये तीसरा रन आया और उसके साथ अजीत मोहिते के पास स्ट्राइक चला गया। वो बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 5 गेंदों में 12 रन बनाए हैं, स्ट्राइक रेट बहुत अच्छा है। तो यहाँ एक अच्छी चीज खास करके इस मुकाबले में बल्लेबाजी करने वाली टीम के लिए हुए अजीत मोहिते जो बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं उनको मौका मिला। आता खूप वेळापासून जो डब्ल्यू आपल्याला पाहायला मिळत नाहीये स्कोर शीटवर, तो डब्ल्यू आणावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण या 2 फलंदाजांनी आपला आक्रमक पवित्रा दाखवण्याची केली आहे सुरुवात आणि आता गोलंदाजांवर ते आघात करतायत. साईश तयार. स्ट्रोकसाठी जागा बनवली. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येतोय, बॉल खाली, कॅच कॅरी, फलंदाज होतोय बाद. मोठा धक्का बसतोय. अजित मोहिते बॅक टू पॅव्हिलियन. Supremo, Supremo, number one, number one. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one. ओ क्या बात है, इस वक्त स्ट्राइक तो अजीत मोहिते को जरूर मिला था लेकिन थोड़ा सा पीछे हटकर गेंद को खेलना चाहते थे। लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी। ललित चौधरी जो पहली बार ये सुप्रीमो खेल रहे, पुण्य नगरी से आए हैं, चंदन नगर के खिलाड़ी है। बहुत बेहतरीन कैच, ये बड़ा शिकार है, बहुत बेहतरीन गेंदबाजी और अच्छा कैच। पण अप्रोच बघा ना अजितचा. स्ट्रोक खेळताना शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली होती. फटक्याची निवड देखील अचूक होती, पण एलिव्हेशन आणि फोर्स ज्या 2 गोष्टी आवश्यक होत्या या स्ट्रोकसाठी आणि त्या मात्र पूर्ण करता आल्या नाही. अजितची निराशा चेहऱ्यावर पाहायला मिळते आणि म्हणूनच बघा जेव्हा आपण आउट होतो तेव्हा एक स्पर्धा आपण जेव्हा ते खेळतो त्या स्पर्धेला आपल्या वतीने न्याय दिला जात नाही ही भावना चेहऱ्यावर पाहायला मिळते. देखिए 3
चीजें आप ज्यादा देर तक छुपा नहीं सकते, एक सूरज, दूसरा चंद्रमा और तीसरा सत्य। मैं चौथी चीज ऐड करना चाहूंगा, टैलेंट। अगर आपके पास टैलेंट है ना तो आप सुप्रीमो में दिखाइए। यहाँ से हीरो बनने का मौका, एक मैच अच्छा खेलेंगे, एक बार आप हीरो बनेंगे तो लोग आपको याद रखेंगे। इस तरह का ये टूर्नामेंट है। तो एक बहुत बड़ा ग्राउंड, एक कैश प्राइज एक बार में 11 लाख का है, खूबसूरत ट्रॉफी है, बहुत बड़ा मंच है, दर्शक यहाँ काफी संख्या में मौजूद है, एक बहुत बड़ा मंच है। त्या ठिकाणी आपण पाहू शकताय सन्माननीय संजयजी पोतनीस, आमदार विभाग प्रमुख यांची संकल्पना गेल्या 10 वर्षांपासून ही स्पर्धा प्रत्येक प्रेक्षकाला भुरळगावते, खेळाडूंना संधी मिळते. नवीन फलंदाज विश्वजित आलाय, हलक्या त्याने बॉलला खेळलाय कव्हरला. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. चांगली स्ट्रॅटेजी आहे. विश्वजितला लवकर बोलवण्यात आलेलं आहे. 4थ्या क्रमांकावर धावसंख्या आपण पाहतोय 33. 4 ओवर का खेल, 33, 2 विकेट के नुकसान पर, और कुछ देर के लिए बिल्कुल खेल रोकने वाला, लेकिन मैदान के अंदर विश्वजीत ठाकुर जिनके ऊपर निगाह रहेगी, जिन्होंने 4 मैचेस में 46 रन बनाए, 153 का एक बार फिर इनका अभी तक का स्ट्राइक रेट है बहुत महत्वपूर्ण है। और अब ऑन स्क्रीन देखिए, 4 ओवर 33 रन 2 विकेट के नुकसान पर। भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही जिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ हा भगवा जरासा तू जोश भरासा सुप्रीमोचा हा ध्वज अभिमानाने फडकतोय. कर्तृत्वामुळे सन्माननीय संजयजी पोती साहेब, सन्माननीय अनिलजी परब साहेब आणि पूर्ण सुप्रीमो फाउंडेशन, ज्यांनी एक ऑपॉर्च्युनिटी बनवली. सुरुवातीला त्यांना वाटलं होतं की नव्हतं माहीत नाही, पण मात्र ही स्पर्धा आता आशिया खंडातली सर्वात मोठी स्पर्धा म्हणून गणली जाते. बिल्कुल सही कहा कि सबसे बेहतरीन टूर्नामेंट है, जिसका आयोजन आप देखें तो क्वालिटी का है। और यहाँ सब लोग जुड़ना चाहते हैं, सब लोग, या खिलाड़ी जुड़ना चाहते हैं, दर्शक जुड़ना चाहते हैं, कमेंटेटर जुड़ना चाहते हैं, हर कोई बंदा यहाँ जुड़ना चाहता है। और अक्षय गेंदबाजी में परिवर्तन, पहले ओवर में 9 रन दिए हैं। विकेट न्याय मिळालाय, पण 9 धावा खर्च केलेल्या आहेत आणि आता सेकंड स्पेलमध्ये अक्षय पाटील येत आहेत 5व्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी. ही ट्रॉफी जिंकायची आहे प्रत्येक संघाला. यावेळेस ऑन साइडला बॅट स्विंग प्रॉपर आहे, बॉल करतोय हवाई सफर, बॉल सरळ जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. गगन भेदी सुप्रीमो षटकार. Supremo, Supremo, number one. Supremo, क्या बात है, क्या जबरदस्त स्ट्रोक था विश्वजीत ठाकुर। सुपर में चषक में अभी तक अगर देखें तो 5 मैचेस में 50 रन बनाए हैं, तो 50 का आंकड़ा इन्होंने पार कर दिया। एक दर्शनीय स्ट्रोक और टाइमिंग बेहतरीन, बल्ले पे बीचों बीच गेंद लगी, शरीर का संतुलन बहुत अच्छा था। देखिए क्या एक्शन रिप्ले था, एक दर्शनीय स्ट्रोक विश्वजीत ठाकुर का। हो, यावेळेस ऑन साइडला फ्लिक केलंय, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ क्विक रिप्लायज. रिप्लाय मिळतोय विश्वजीतला आणि फलंदाज परतीचा प्रवास करतोय. चांगलं गोलंदाजीचा सादरीकरण अक्षय पाटीलचं. भरासा ओ ऐसा मेळना ही जिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ हा भगवा जरासा तू जोश भरासा विश्वजीत ठाकुर की बात करें तो इन्होंने 3 गेंदों का सामना किया, एक सिक्सर के बल्ले से दोबारा हमला करने की कोशिश की, पैरों की तरफ गेंद थी और एक्शन रिप्ले देखे, पैरों की तरफ गेंद थी, ब्लिक जरूर किया गया था, गेंद स्क्वायर की तरफ चली गई बॉडी लाइन पर। सिद्धेश भास्कर जिन्होंने बहुत अच्छा कैच लपका, एक तेरी एक मेरी, विश्वजीत ठाकुर की विकेट गिरी है, बहुत बड़ा झटका। इस वक्त आप देख रहे हैं तो ट्राइडेंट नबी मुंबई के उम्मीदों को लगता हुआ। आमंत्रण तर मिळते, पण तुम्हाला स्वीकारायचं आहे की नाही स्वीकारायचं आहे या तुमच्या निर्णयावर अवलंबून असते. ऑन साइडला फ्लिक, चांगला बॉडी बॅलन्स, चांगला स्ट्रोक सिलेक्शन, पण एलिव्हेशन आणि फोर्स या 2 गोष्टी कमी पडल्या आणि हे मैदान मोठं आहे. पुन्हा एकदा तोच गोष्टीचा उल्लेख करतोय आणि अशा वेळेला जेव्हा मैदान मोठं असते तुम्हाला ते जाणवायला हवं की आम्हाला एक्स्ट्रा फोर्स लावावा लागेल स्ट्रोक खेळण्यासाठी. अब बिल्कुल लाइव प्लान को ना बोले, इससे पहले एक बहुत खूबसूरत छक्का है, तो उसके बाद में अगर देखें तो आपने वो बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की, डीप स्क्वायर लेग पर बाउंड्री बहुत दूर है, बहुत दूर है, और उसको एक बार फिर क्लियर करना, मतलब आपका बॉटम बैट का जो इस्तेमाल ज्यादा होना चाहिए था, फोर्स ज्यादा होना चाहिए था, वो नहीं हुआ। बंटी पटेल 8 मैचेस और कुल मिलाकर अगर देखें तो 96 रन इन्होंने बनाए, स्ट्राइक रेट 140 का है। खुशबू गुजरात की. बंटी पटेल आता तुम्हाला स्ट्राइक एंडला पाहायला मिळतो, राईट हँडेड बॅटर. अक्षय पलटवार करतोय या षटकात. फुल लेंथचा बॉल
ऑन साईडला हलक्या त्याने टर्न केले बॉल पोचतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे पण तोपर्यंत पूर्ण होते आहेत 2 धावांची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 41 वर. और क्या खूबसूरत नज़ारा है, खास करके अगर टूर्नामेंट कैसे बनाना है, किस तरह से एक बार फिर उसका आयोजन होना चाहिए, तो ये परफेक्ट उदाहरण है. टेनिस जगत का सबसे बड़ा टूर्नामेंट टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप क्यों कहा जाता है, तो ये बिल्कुल आयोजनकर्ता ने बताया है. हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलाय. बॅट अँड पॅड मधला बॉल होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. बॅकअप चांगला एक्स्ट्रा कव्हरला मिळते. एक क्विक सिंगल. एका धावेची होते वाढ. धावसंख्या जाते आता 42 या आकड्यावर 42. एक सबसे बड़ा उदाहरण खास करके सुपरमैन चषक द्वारा जिस तरह से यह टूर्नामेंट जिसका शानदार उद्घाटन समारोह और उसके बाद में यह सबसे बड़ा टूर्नामेंट और इसे कहा जाता है टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप. यालाच म्हणतात टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप. आणि म्हणूनच ही प्रेक्षकांची गर्दी तेच उदाहरण देते, तेच उत्तर देते. सांगण्याची गरज नाहीये. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जर नजर फिरवली तर नक्कीच कळेल. टेनिस बॉलचा वर्ल्ड कप सुप्रीमो चषक 2023. यावेळेस फटका फसलेला आहे. यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय, पाठलाग करतोय. मोठा पल्ला पार करायचा होता. रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न. बॉल पोहोचतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. मिळतात एकंदरीत या 2 धावा. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या जाते आता 44 या आकड्यावर. निर्भीड फलंदाजी करण्याचा प्रयत्न आता टीम रायगडचा होतोय. देखिए एक तरफ सिकंदर लड़ रहे हैं अपनी टीम के लिए, संघर्ष भी हो रहा है, एक तरफ विकेट गिरने का सिलसिला जारी है. फिलहाल बहुत अच्छी क्रिकेट, 10 गेंदों में 19 रन बनाए, 2 चौके इनके बल्ले से आए. और अब जाकर जो पांचवा ओवर है, 5वें ओवर में थोड़ा सा और बेहतर खेलने की कोशिश करेंगे. और बंटी पटेल ने 135 रन बनाए प्रतियोगिता में, खास करके सुप्रीमो चषक में, तो उनका फॉर्म अच्छा चल रहा है. रेड अँड व्हाईट थीम. या स्पर्धेची लोवर फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण कव्हरला इनफिल्डच्या आतमध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. मिळते 1. धावसंख्या जाते आता 45 आकड्यावर. कम्पॅरेटिव्हली हे षटक खूप चांगलं राहिलेलं आहे. जरी पहिल्या बॉलवर षटकार आलाय पण त्यानंतर प्रतिउत्तर देखील गोलंदाजाने दिलेलं आहे. 5 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 45 धावा. 45 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स. टीम रायगड 11 ट्रायडंट नवी मुंबई. हे मैदान गवताची चादर पसरलेलं विस्तृत असं हे मैदान. 5 ओवर के बाद 45, 3 विकेट के नुकसान पर सुप्रीमो फाउंडेशन प्रेजेंट टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप सुप्रीमो चषक 2023. और ये बहुत बड़ा मैदान है मनीष, आपने सही कहा, ग्राउंड बहुत बड़ा है. तो जब 8 ओवर का आप मैच खेलते हैं तो आपकी एक प्लानिंग होनी चाहिए, एक रणनीति बननी चाहिए कि पहले 4 ओवर में या एक बार फिर जो पहले पावर प्ले का ओवर है आपको किस तरह से, किस अंदाज में, किस इंटेंट के साथ आपको बल्लेबाजी करनी है. उसके बाद में आने वाले 4 ओवर में आपको किस तरह से, किस अंदाज से बल्लेबाजी करनी है. सामने से पहले 5 ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी, गावदेवी गावठाण ने शानदार गेंदबाजी की है. हा दागिना आहे या मैदानाचा प्रेक्षक वर्ग. आणि या प्रेक्षक वर्गाने या मैदानाला अजून जास्त सुंदर बनवलेलं आहे. सर्व प्रेक्षकांचं आम्ही सुप्रीमो फाउंडेशनच्या वतीनं, सन्माननीय संजयजी पोतनीस यांच्या वतीनं, सन्माननीय अनिलजी परब यांच्या वतीनं करतोय सहर्ष स्वागत. बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे या षटकासाठी. आणि मनीष, पहिल्याच दिवशी इतकी प्रचंड गर्दी झाली, खरंच ही मंतरलेली रात्र आहे. सुप्रीमो चषकाची पहिली रात्र आणि प्रकाश चौथामध्ये आपण ही स्पर्धा बघतोय. खूप जबरदस्त वातावरण आहे. ह्या पहिल्या दिवशी अशा प्रकारची स्थिती आहे तर ग्रँड फिनालला काय होणार, ग्रँड फिनालला मला वाटतं काय होणार याचं चित्र आता आपल्या डोळ्यासमोर यायला लागलेलं आहे. एवढा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय पोतनीस साहेबांच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार असं आयोजन आणि सातत्यानं आपण उल्लेख करतो की या क्रिकेटच्या स्पर्धेला आपण वर्ल्ड कप का संबोधतो. आज ते उदाहरण तुमच्या समोर आहे. अवघ्या टेनिस विश्वाला माहिती पडलेलं आहे. अतिशय दर्जेदार, अतिशय सुंदर, अतिशय अप्रतिम, नेत्रदीपक आणि दिमागदार असं आयोजन सुप्रीमो चषकाचं. वंदनीय हिंदुहृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेची केली होती सुरुवात. आणि आता आपण 10व्या पर्वात पोचलेलो आहोत. आणि जे बाळासाहेबांना हवं होतं, जे बाळासाहेबांना अपेक्षित होतं ते पूर्ण देण्याचं काम पोतनीस साहेबांनी आणि परब साहेबांनी केलेलं आहे. आणि त्याचमुळे बघा ना, आज प्रेक्षक या स्पर्धेला डोक्यावर उचलून धरतायत. निश्चितच अगदी तुम्ही निश्चितच योग्य वर्णन केलं. 2010 मध्ये आपण बघितलं तर 12 जानेवारी 2010ला शुभारंभ झाला होता. आणि निश्चितच आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकता या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे माजी यावेळेला
मुख्यमंत्री अर्थात उद्धवजी ठाकरे साहेबांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालं. त्या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे आणि त्यानंतर वातावरण प्रफुल्लित आहे. अप्रतिम अशा प्रकारचा नजारा आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक यावेळेला पाहू शकता, ही प्रेक्षकांची गर्दी आहे, तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळते. उदंड प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला. कसं काय मुंबईकर आवाज होऊन जाऊ द्या. हा आहे आवाज मुंबईचा, हा आहे आवाज सुप्रीमो चषकांच्या चाहत्यांचा. लाऊड क्राऊड. नवीन षटक हाताळण्यासाठी संकेत बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 3 विकेट 45. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर पोहोचले. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न, लॉंग वे शफल, पण त्याचा उपयोग होतोय की नाही. बॉल आणि बॅटमध्ये होत नाही कनेक्शन. मिळते बाईची 1 धाव. धावसंख्या पोहोचते 46 वर. मनीष, ये जो खास करके बैटिंग पावर प्ले लिया गया तो बहुत इंपॉर्टेंट है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. दूसरी तरफ से ये होर्डिंग देखे सुप्रीमो चषक. प्राऊड ऑफ वलसाड, बंटी पटेल, खुशबू गुजरात की, जसा मी उल्लेख या अगोदर केला होता, आणि त्याचे प्रचंड चाहते तुम्हाला ऑडियन्स मध्ये पाहायला मिळते. स्वागत आहे सुप्रीमो चषकामध्ये. बॉलर तयार. संकेत बंटीसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, स्क्वेअर द विकेट. क्लासिक फटका. बॉल सरळ जाईल. स्वीपर कव्हर, सीमारेषा पार. खूप वेळापासून प्रेक्षक झाले होते बोर, त्यांना खुश करणारा हॅपी 4 चौकार. अच्छा स्ट्रोक था, ऑफ स्टंप के बाहर गई थी. खूबसूरती के साथ बैकफुट में चले गए और गेंद को खेल दिया था कमर के ऊपर से 4 रनों के लिए. मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड. आउटकटर बॉल होता. हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केलंय. क्षेत्ररक्षक यावेळेस अवेलेबल आहे डी पॉइंटला. 1 धाव पूर्ण होते. 51 धावा धावफलक पाहायला मिळते. त्यात चौकाराने 50 धावा पूर्ण झाल्या होत्या टीम रायगड 11 ट्रायडेंट नवी मुंबईच्या. आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत. 5.3 आणि 6 षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. 8 षटकांचं क्रिकेट खूप कमी स्पर्धांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते, पण या स्पर्धेने सुप्रीमो चषकाने एक परंपरा जोपासलेली आहे, चांगलं क्रिकेट खेळवण्याची, आणि ती परंपरा अखंडपणे सुरू राहील. हो, यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढायचं होतं, पण मात्र जमलं नाही. परतावा लागेल फलंदाज सिकंदरला. बसतोय हा 4था धक्का. टीम रायगड 11 ट्रायडेंट नवी मुंबई. ओ ऐसा मेळना, ही जिंक चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ हा भगवा जरासा, थँक्यू. तू जोश. 2 चौकार आणि 20 धावांवर सिकंदर बाद झाला. बघा, बॅटिंग पॉवरलेस षटक आहे प्रशांतजी, आणि या षटकामध्ये हा स्ट्रोक तर अपेक्षित होताच, पण मात्र थोडासा फोर्स कमी पडला. पुन्हा एकदा तोच उल्लेख मी करीन. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला हवेची साथ मिळणार नाही. तुम्हाला तुमच्या ताकदीचा वापर अचूकतेने करावा लागेल. बिल्कुल. देखिए क्या हुआ था, एक्शन रिप्ले बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, हाथ छूटा था और उसके बाद में खास करके वास्कर यहाँ मौजूद थे. बहुत अच्छा कैच, मिड ऑफ के ऊपर से खेलने की कोशिश. बैटिंग पावर प्ले आपने इसलिए लिया था क्योंकि सिकंदर सेठ बल्लेबाज है जिन्होंने 20 रन बनाए, 12 गेंदों का सामना किया. बंटी पटेल मैदान के अंदर है, तो 2 अच्छे खिलाड़ी, 2 अच्छे बल्लेबाज मैदान के अंदर है, तो यहाँ से और ज्यादा रन आप बनाना चाहते थे, लेकिन जो आपका प्लान था वो कोलैप्स किया. खास करके गेंदबाज संकेत ने, विकेट टेकर गेंदबाज है, विकेट लिया और अब कमबैक किया. बहुत अच्छी गेंदबाजी संकेत द्वारा. सर्वांचे वाढदिवस साजरे केले जात आहेत. सर्वांना प्रेक्षकांना साथ देखील द्यायची आहे, प्रेक्षकांना खेळाडूंना साथ द्यायची आहे, प्रेक्षकांना मनोरंजन द्यायचं आहे. सर्व काही गिव्ह अँड टेक पॉलिसीवर पाहायला मिळते. प्रेक्षक देखील त्याच इच्छेने मैदानाच्या बाहेर आहेत की आम्हाला देखील षटकार चौकार पाहता यावेत, आम्हाला आमच्या आवडता खेळाडूचा खेळ पाहता यावा. त्यासाठी पहिल्या सेकंदापासून जशी अनाऊन्समेंट झाली त्यानंतर मात्र प्रेक्षक सोशल मीडियावर चर्चा करू लागले की सुप्रीमो चषक नक्की कधी येणार आहे, आणि आज तो पहिला दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय या सुप्रीमो चषकाचा. आणि हा दुसरा सामन्यातला हा पहिला डावातलं हे षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये 6वं. और बीच मैदान पर बल्लेबाज की बात करें तो योगेश पवार, जिन्होंने 8 मैचेस में 144 रन बनाए, 155 का स्ट्राइक रेट, तो वो बेहतर खिलाड़ी है. और अब जाकर लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन है, उसका भी फायदा बल्लेबाजों को मिल सकता है. ऑन साइडला पुल केलंय. मैदानाच्या समतल हा स्ट्रोक पोचतोय मिड विकेटला. तोपर्यंत पूर्ण होईल फक्त 1च धाव. सुरुवात सिंगलने केली योगेश पवारची. पॉवर तर नक्कीच योगेश पवारकडे आहे, पण कधी कधी पॉवर थांबवावी लागते आणि योगेशने एका धावेने खातं खोललंय. और तो दूसरी तरफ देखिए संकेत की गेंदबाजी, 11 गेंदों में 12 रन दिए, 1 विकेट छटकाया. बैटिंग पावर प्ले में ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया. एक अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज बंटी पटेल का, उसके बाद में अच्छा कमबैक. दूसरी गेंद पर वो एक अच्छा स्ट्रोक आया था, वहां से अच्छा कमबैक संकेत द्वारा. हो,
स्टंप रोखून खेळण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी अपील तर खूप जोरदार पाहायला मिळाले. अपीलमध्ये पंचांना बिलकुल रस नव्हता आणि त्या ठिकाणी हा जातोय डॉट बॉल. दरम्यान 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6 षटकांच्या समाप्तीनं धावसंख्या झाली 4 गडी बाद 52 धावा. चांगला स्कोर आहे मी म्हणू शकतो. या ठिकाणी जरी नाणेफेक हरले, फलंदाजी करायची होती टीम रायगडला, पण अवस्था आतापर्यंत चांगलीच आहे. बिल्कुल ये गेंद अगर देखे तो इम्पैक्ट देखा जाएगा, क्या आउट ऑफ द ऑफ स्टंप बल्लेबाज खड़े थे वो देखा जाएगा। और स्कोर फिलहाल 52, 4 विकेट के नुकसान पर 6 ओवर का खेल समाप्त होता हुआ। बघा या ठिकाणी 2 गोलंदाजांनी 2-2 षटकं हाताळलेली आहेत. अक्षय पटेलने 2 षटकं हाताळली, त्याने 21 धावा खर्च केला आणि 1 विकेट मिळवला. त्यानंतर संकेत पाटील यांनी 2 षटकं हाताळली, त्याने 12 खर्च केला, 1 विकेट मिळवला. म्हणजे कागदोपत्री आणि मैदानाच्या आतमध्ये संकेत पाटील यांचा खेळ खूप चांगला राहिलेला आहे. एकेन स्पोर्ट्स गावदेवी गावठण उरण या संघासाठी. म्हणजे तुमच्या संघामध्ये बॅकअप देणारे खेळाडू असायला हवे. त्यामध्ये नक्कीच आवर्जून नाव घेईन मी संकेत पाटीलचं. बहुत अच्छी गेंदबाजी, 2 ओवर 12 रन और 1 विकेट, सफल गेंदबाज है और अनुशासन के साथ गेंदबाजी की। सामने दिग्गज खिलाड़ी है, बहुत सारे बड़े खिलाड़ी, उनके खिलाफ जाके आपने बहुत अच्छी गेंदबाजी की है। 52, 4 विकेट के नुकसान पर 6 ओवर का खेल समाप्त होता हुआ। अब ये 7वां ओवर बहुत क्रुशियल होगा। योगेश पवार और बंटी पटेल दोनों काबिलियत वाले बल्लेबाज बीच मैदान पर। 2 अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि आता पाहूया बॉलिंग ट्रॅकवर फार राईडकडून गोलंदाज स्टार्ट घेतोय. योगेश पवार कशा पद्धतीने सुरुवात करेल या षटकाची. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, मैदानाला गुदगुल्या करत बॉल पोहोचते मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं, तितकाच चांगला थ्रो बॉलिंग एंडला मिळते. फक्त एकच धाव, दुसऱ्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. धावसंख्या पोहोचते आता 53 या आकड्यावर. टिप्पा बहुत अच्छा था, खास करके टिप्पा खाने के बाद देखिए गेंद थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर आई थी। इस गेंद को ऑन साइड पर खेल दिया था बल्लेबाज ने, 1 रन लिया और मौका दिया बंटी पटेल को, जो एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। आंतरराष्ट्रीय स्वरूप या स्पर्धेला सुप्रीमो चषक 2023 ब्रँडिंग तुम्हाला पाहायला मिळते बाउंड्री रोपवर. 70 स्पोर्ट्स सर्व आमचे स्पॉन्सर्स. यावेळेस बॅट अँड पॅड मधला बॉल होता. स्ट्रोक सिलेक्शन चांगलं लॉंग ऑनला. बॉल सरळ जातोय लॉंग ऑन सीमा रेषेच्या दिशेनं, मैदानाच्या आतून की मैदानाच्या बाहेरून त्या ठिकाणी पंच डिसिजन देतीलच. आणि या आहे 7 धावा. मस्ट डेट सिक्सर. जरा छेडू, जरा खेळू, जरा देऊ सर्वांना टक्कर. सुप्रीमो 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 नंबर 1. ओह क्या बात है, क्या स्ट्रोक है बल्लेबाज बंटी पटेल का। जब एक बार फिर गेंदबाज हो जाते फेल, जब सामने होते हैं बंटी पटेल। और फुल टॉस गेंद को कौन छोड़ने वाला है। सीधे बल्ले से गेंद को लॉन्ग ऑन क्षेत्र में खेल दिया था। बॉटम हैंड का इस्तेमाल खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन क्षेत्र में। एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज बंटी पटेल का। पुन्हा एकदा स्ट्रेट हिट आहे. यावेळेस पुन्हा एकदा जाईल बॉल सरळ सीमारेषा पार. आतुरता लागले पूर्ण गावाला. डिमांड आले सुप्रीमो चषकाला. सुप्रीमो चषकातला हा सुप्रीमो सिक्सर. वेल क्या बल्लेबाजी, खास करके बंटी पटेल द्वारा शानदार बल्लेबाजी। तस्वीर बदली, तकदीर बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार सुप्रीमो सिक्सर। बंटी पटेल ऑन फायर, 150 रन सुप्रीमो चषक में इन्होंने पूरे किए। और फिलहाल अगर देखें ये ऐसे 14वें बल्लेबाज बने हैं जिन्होंने 150 का आंकड़ा पार कर दिया है। और 7 गेंदों में 20 बंटी पटेल का बल्ला बोल रहा है, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। बल्ला बोल रहा है आणि 6चा पाडा बोलतोय. सर्वात महत्वाची बाब आहे सिंगल डबल ट्रिपल यावर अवलंबून न राहता जास्तीत जास्त षटकारावर तो अवलंबून राहिलेला आहे. आणि त्याचमुळे स्ट्राईक रेट देखील तितकाच महत्वाचा. 7 चेंडूंमध्ये 20 धावा म्हणजे जवळपास 300च्या स्ट्राईक रेटने बंटी खेळतोय. आणि जसा पुन्हा एकदा तो बॅनर तुम्हाला झळकताना पाहायला मिळतोय की प्राउड ऑफ वलसाड, खुशबू गुजरात की बंटी पटेल. शानदार खेल, बहुत बढ़िया बल्लेबाजी। खास करके जब कमजोर गेंदें आए तो उसके ऊपर प्रहार करते हुए लगातार 2 गेंदों पे 2 सिक्सर, 2 इन अ रो। मैग्निफिसेंट बैटिंग बाय बंटी पटेल। बघा पहिल्या षटकात 17व्या बॉलला आला होता. त्यानंतर 6 बॉलचा ब्रेक, त्यानंतर विश्वजीतचा षटकार आणि त्यानंतर आता 13 बॉल्स नंतर 2 षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. ऑन ड्राईव्ह आहे, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचते लॉंग ऑनला. एका वेळेला 2 धावात बदलायचं होतं, रिस्क होती, रिस्क स्वीकारले. वेगावर स्वार झालाय फलंदाज बंटी पटेल आणि त्या मिळत आहेत 2 धावा. धावसंख्या जाते आता 67 वर.
खास करके मनीष जो बंटी पटेल आने के बाद रनों की रफ्तार बहुत अच्छी बन गई है, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं और दर्शक दीर्घा से आवाज आना शुरू हो गया। ये दर्शकों की तालियों की आवाज, सीटी की आवाज एक बार फिर बढ़ गई है। स्कोर 67 फॉर 4। काय प्रेक्षकांचा जल्लोष आहे, खूप काही सांगून जातोय. मैदानात प्रेक्षक आले आहेत या सुप्रीमो चषकासाठी. यो यावेळेस मात्र ऑन साइडला स्लॉक स्वीप आणि बॉलला थेट पाठवून दिलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं. पण फलंदाज होत आहेत बाद. स्ट्रोक खेळण्यासाठी पूर्णपणे बॉडी बॅलन्स चुकला आणि स्क्वेअर लेगला कॅच कलेक्ट होतोय. बंटी पटेल बॅक टू डगआउट. चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना हा भगवा जरासा तू जोश भरासा. फिलहाल अगर देखें तो क्रिकेट का खेल जो है ना मनीष, बिल्कुल क्रिकेट की तरह रंग बदलता है। दो अच्छे स्ट्रोक, बहुत खूबसूरती के साथ बल्लेबाजी, 2 इन रो, और उसके बाद में थोड़ा घूमकर गेंद को खेलना चाहते थे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ। स्क्वायर लेग की बाउंड्री बहुत लंबी है, उसको टारगेट किया गया था। स्क्वायर लेग पर कोई गलती नहीं। देखिए क्या एक्शन रिप्ले देखना बहुत जरूरी। यहाँ बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया था डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ। खिलाड़ी बिल्कुल मौजूद थे, तारा बंडल में गेंद के नीचे आई खिलाड़ी, अच्छा कैच। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग हुआ है। आणि मी देखील थोड्या वेळासाठी का थांबलो होतो की तो कॅच कॅरी झाला होता, पण बाउंड्री रोपच्या अगदी अलीकडे तो कॅच कॅरी झालेला आहे आणि म्हणूनच बंटीला सुद्धा विश्वास नव्हता. आणि सिद्धेश वास्करने ही तिसरी कॅच कंप्लीट केलेली आहे या डावामध्ये. क्लासिकल फिल्डर सिद्धेश. बिल्कुल 9 गेंदों में 22 रन बनाए बंटी ने, और अच्छा एक बार भी लग रहे थे रिदम के साथ बल्लेबाजी करते, कॉन्फिडेंस के साथ मनीष बल्लेबाजी करते, उसी वक्त इनका विकेट गिरा और सोहेल ने ये दूसरा झटका दिया है। रिदम खूप महत्वाची आहे आणि या ठिकाणी रिदम बिघडवण्याचं काम गोलंदाज सोहेलने केलेलं आहे, जे खूप महत्वाचं आहे. जरी त्याला धावा खर्च झालेला आहे, त्याकडून धावा खर्च झालेल्या आहेत, पण मात्र कमबॅक करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि या प्रेक्षकांचा प्रतिसाद, प्रेक्षकांच्या सर्व चेहऱ्यावर ज्या हसऱ्या मुद्रा आहेत, सांगून जातात की आम्ही खुश आहोत या पहिल्या दिवसावर, या आयोजनावर, सुप्रीमो चषकावर. बिल्कुल सही का, सब लोग खुश है जिस तरह से ये एक प्रोफेशनल आयोजन सुप्रीमो चषक 2023 का। टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप यावेळेस फॉलो केलं, ड्राईव्ह केलं बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईल तोपर्यंत एका धावेला 2 धावा बदलायचा. बघा मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये काही उणीवा देखील पाहायला मिळाल्या. चांगल्या कॅचेस सिद्धेश पकडतोय जरूर, पण बाकी क्षेत्ररक्षकांकडून देखील गोलंदाजाला साथ देणं गरजेचं आहे. ती मिळत नाहीये. मिळतात या 2 धावा टीम रायगड 11 ट्रायडंट नवी मुंबईला. 60 षटकाचा खेळ संपलोय. धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 69 धावा, 69 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 7 ओव्हर्स. टीम रायगड 11 ट्रायडंट नवी मुंबई. आज देखिए बहुत सारे दर्शक आप स्क्रीन पर देख सकते हैं, ये नन्हे मुन्ने राही और सोहेल के 2 ओवर की कहानी, 25 रन और 2 विकेट आफ्टर 7 ओवर, नाउ 69 फॉर 5। ये निर्णायक ओवर है, बहुत महत्वपूर्ण होगा। अभी फिलहाल गावदेवी गावटान और टाइडन नवी मुंबई के बीच बहुत बड़ा घमासान आप देख रहे हैं। इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट 70 के माध्यम से सुप्रीमो यूट्यूब चैनल पर ये टूर्नामेंट आप देख सकते हैं। अल्टीमेट इवेंट मेकर्स पल्लवी नायर एंड टीम बहुत अच्छा इवेंट यहाँ खूबसूरत बनाते हुए, और अब जाकर गेंदबाजी में परिवर्तन। 69 फॉर 5 आफ्टर 7। योगेश पवार 2 पर केंद्र, सुनील चावरी ने 2 रन बनाए हैं। हमारे साथ सोनम चौहान इस टूर्नामेंट के दास्तान लिखने के तैयार। एक तरफ संजय बहुत अच्छा काम कर रहे हैं, और फिलहाल ये निर्णायक ओवर में गेंदबाजी करने के लिए ललित चौधरी। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, ललचाया था, मिस टाइम स्ट्रोक है, खिलाड़ी बहुत दूर। काफी ऑफ टाइम के बाहर वाली गेंद को ऑनसाइड पर खेलना चाहते थे योगेश पवार। ये बड़े स्ट्रोक लगा सकते, ताकत है, लेकिन ये चंदननगर पुण्यनगर के जो खिलाड़ी फिलहाल आप देख रहे हैं बीच मैदान पर, ललित चौधरी इनफॉर्म खिलाड़ी है, खास करके इनको बुलाया गया गावदेवी गावठण टीम में गेंदबाजी करने के लिए। बघा म्हणतात ना की यशाचा दरवाजा त्यांच्यासाठीच उघडला जातो ज्यांच्याकडून तो ठोठावला जातो, आणि या ठिकाणी मात्र प्रत्येक खेळाडू तेच मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाले. या ठिकाणी पहिला जो अटेम्प्ट होता ललितचा, तो खूप चांगला होता, फलंदाजाला चकवा देणारा. हो, यावेळेस बघा पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पुढे येतोय, तोपर्यंत बॉल त्याच्या आवाक्यापासून लँड थोडासा दूर होतोय. मी त्यात या एकंदरीत 2 धावा आणि धावसंख्या जाते आता 73 वर 73. ललित चौधरी को मनीष मैंने करीब से देखा है, बहुत अच्छा वेरिएशन करते हैं, फ्लाइट देते हैं, आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी करते हैं, एक बार फिर गेंद को अंदर लेके आते हैं, बाहर लेके जाते हैं, अच्छा वेरिएशन उनके पास है। स्कोर 73, 5 विकेट के नुकसान पर निर्णायक ओवर का खेल चल रहा है।
गौतमी गौटान और ट्राइडेंट नवी मुंबई के बीच बहुत ही महत्वपूर्ण और संघर्षपूर्ण मुकाबला। और निर्णायक ओवर की बात करें तो 4 गेंदों का खेल आना बाकी। सुप्रीमो सुप्रीमो चषक आप देख रहे हैं इस वक्त खास करके स्क्रीन पर। टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप, एक प्रोफेशनल टूर्नामेंट और जिसका क्या बेहतरीन आयोजन है। बघा या जर्सीचा बाजारभाव तुम्हाला जर 500 रुपयेपर्यंत असेल, पण ही जर्सी तुम्हाला खरेदी करता येणार नाही। या जर्सीसाठी तुम्हाला अथक मेहनत, परिश्रम, तुमचा खेळ, तुमची गुणवत्ता, तुमचा दर्जा सर्व काही दाखवावं लागेल, तरच तुम्हाला ही जर्सी सुप्रीमो चषकाची कमवता येईल। खास करके 12 जनवरी 2010 को स्टार्ट हुआ था पहला सीजन, उसके बाद में ये 10वां सीजन है। तो पिछले साल की बात करें तो बहुत बेहतरीन क्रिकेट हुई, शानदार खेल भी रहा। तो उनके विनर चैंपियन कौन बने थे उसके बारे में भी चर्चा होगी। अब चक्कर ललित चौधरी तैयार, 2 गेंदों में 4 रन दिए हैं, स्कोर 73 फॉर 5। ये 8वां निर्णायक ओवर। फील्डिंग के जमावट की बात करें तो फ्लाइंग स्लिप गली, उसके साथ एक खिलाड़ी पॉइंट क्षेत्र में, डीप एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ, ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात और एक खिलाड़ी फाइंडिंग क्षेत्र पर दायरे के अंदर। हे दोन्ही जुने जाणते प्लेयर आहेत टीम रायगडचे, आणि आता या 2 फलंदाजांवरती जबाबदारी वाढली आहे या शेवटच्या षटकाची जबाबदारी घेण्याची। ललित अपनी बॉलिंग मान पर तैयार है। फ्लाइटेड गेंद ऑफ टाइम के बाहर, गेंद को आंसर पर खेलते हुए लॉन्ग ऑन पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है। 1 रन पूरा किया गया है और योगेश पवार के 150 रन सुप्रीमो चषक में पूरे हुए। जोरदार तालियां होनी चाहिए। योगेश पवार कमाल के खिलाड़ी हैं। साजूक तुपातला लाडू होता योगेश पवार यांना, तो स्वीकारता आला नाहीये। फुल टॉस बॉलर इथे एकच धाव। ललित अपनी बॉलिंग मान पर तैयार है। एक बार फिर फ्लाइटेड गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी, ऑफ टाइम के बाहर। गेंदों को ऑफ टाइम के बाहर रख रहे तो फायदा मिल रहा है। और इस बॉल की बात करें तो बढ़िया गेंदबाज, टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर रख रहे हैं, गति परिवर्तन कर रहे हैं, अच्छी गेंदबाजी खास करके ललित चौधरी द्वारा। स्लॉगर म्हणजे फलंदाजांना खुलं लायसन्स मोठे स्ट्रोक खेळण्याचं, पण नियंत्रण गोलंदाजाचं पाहायला मिळालं। या षटकामध्ये त्याने 4 बॉल डिलिव्हर केलेत आणि फक्त 6 धावा खर्च केलेला आहे। चांगली गोलंदाजी ललितची पाहायला मिळते। ब्रिलियंट बॉलिंग बाय ललित चौधरी। ये फुल टॉस, थोड़ा क्रॉस खेलते हुए ऑन साइड पर आने बल्ले से डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ। अच्छा स्ट्रोक था। खेल ताश का हो या जिंदगी का, अपना एक का तभी दिखाना, सब सामने बादशाह हो। क्या जबरदस्त सिक्सर है ये। जरा छेडू, जरा खेळू, जरा देऊ सर्वांना टक्कर। सुप्रीमो 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 नंबर 1। थँक्यू। या अगोदर एक चूक झाली होती गोलंदाजाकडून, पण पुन्हा एकदा तसाच प्रयत्न केला गेला। पण यावेळेस योगेश पवार तयारीत होता। खूप चांगला ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक षटकाराच्या वतीनं 6 धावा वाढतायत। ये काफी ऑफ टाइम के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है और प्रवीण पाटिल हमारी तरफ बढ़ते हुए व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। स्कोर 80 के पार चला गया। 8वां ओवर है और 82 रन 5 विकेट के नुकसान पर। योगेश पवार के पास लेदर बॉल का अनुभव है। हेल्दी टोटल पाहायला मिळतोय। फ्लाइटेड गेंद ऑन साइड पर खेलते हुए डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करे तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन लेने का प्रयास जरूर किया है। और अब जाकर रनआउट का डिसीजन बिल्कुल तीसरे अंपायर की तरफ इशारा किया गया है। चलो तीसरे अंपायर के बारे में बिल्कुल थोड़ी चर्चा करेंगे। मैच रेफरी हमारे साथ जुड़े हुए हैं सुरेश शास्त्री, और 19 ओडीआई में बिल्कुल आप देखें तो अंपायरिंग की है। 155 मैचेस खेल चुके हैं। और दूसरी तरफ एमआर सिंह, ये 2 हमारे मैच, ये एक अलग चीज टूर्नामेंट में है। इंटरनेशनल के 2 अंपायर हमारे साथ जुड़े हुए हैं, ये बहुत बड़ी उपलब्धि है क्योंकि ये प्रोफेशनल टूर्नामेंट है, टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप है। और रेफर किया गया है सुरेश शास्त्री, एमआर सिंह जो रेफरी इस वक्त स्टूडियो में बैठे हुए हैं। डिसिजन पेंडिंग तर आहे, पण खरंच खूप चांगलं वक्तव्य सन्माननीय संजय पोतनी साहेबांनी केलं की 11व्या पर्वाची तयारी आपण याच पर्वापासून करणार आहोत, आणि म्हणूनच त्याचा एक हा भाग की आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅच रेफरी या स्पर्धेमध्ये पाहतोय। आणि म्हणूनच एक स्टेप पुढे ही नेहमीच भावना, ही नेहमीच एक चांगली स्ट्रॅटेजी राहिलेली आहे सन्माननीय संजय पोतनी सरांची। आणि त्याचमुळे मात्र एक चांगलं क्रिकेट खेळाडूंना खेळवता येते आणि एक चांगली स्पर्धा आपण प्रेक्षकांना अनुभवण्याची संधी देतोय। तो डिसीजन पेंडिंग, क्या एक बार फिर अंपायर का इशारा वो देखना बहुत जरूरी है। तो नॉट आउट कहा गया। तो स्कोर की बात करें
8 ओवर का खेल और 8 ओवर के समाप्ति के बाद टोटल बन गया है कुल मिलाकर 84। तो 85 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। एक बहुत महत्वपूर्ण मैच होगा गावदेवी गावठान एकेएम स्पोर्ट उरण और रायगढ़ टाइटन नवी मुंबई। तो पहले बल्लेबाजी रायगढ़ टाइटन नवी मुंबई ने की है और गावदेवी गावठान की बस सामने लक्ष्य रखा है 85 रनों का। 85 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, ये तो आने वाले 8 ओवर आपको बताएंगे। 85 का टारगेट है। जब ये मैच शुरू हो जाएगा तब हमारे साथ दो दिग्गज कमेंटेटर जुड़ने वाले हैं, वॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर और टेनिस विश्व के एक मीठी आवाज चंद्रकांत शेट्टी। तो चलते हैं एक बार फिर कॉम्पास में एक हल्का सा बदलाव और दूसरी पारी और दूसरी इनिंग, एक अद्भुत कहानी सुनिए वॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या और चंद्रकांत शेट्टी के जुबानी। शुभ संध्या दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है सुप्रीमो चषक 2023 में। सुप्रीमो फाउंडेशन और सम्माननीय संजय पोतनी साहब, विभाग प्रमुख विधायक कुर्ला कालीना चांदिवली और एडवोकेट डॉक्टर अनिल परब साहेब, माजी परिवहन मंत्री एवं माजी संसदीय कार्य मंत्री, इनके संयुक्त रूप से 2010 में जो एक छोटा पौधा लगाया गया था, अब एक घटादार वृक्ष बन गया है। ये जो ऑटो पायलट मोड में आज हम चंद्रकांत जी देख रहे हैं, ये एक रात की बात नहीं है, इसके लिए कई सालों की मेहनत है। आज भी मुझे याद है, पहले 2-3 साल जब सुप्रीमो रहा, उसके बाद रोज रात को मीटिंग होती थी, बाकायदा सदाभाऊ अनाउंस करते थे, पिवळा टी शर्ट वाले कार्यकर्त्यांची मीटिंग वेगळी, रेड टी शर्टच्या कार्यकर्त्यांची मीटिंग वेगळी। कोई भी चीज जब आप कंटिन्यूअसली एक प्रोसेस में डाल देते हैं तो ऑटो पायलट हो जाता है। जैसे कोई फैक्ट्री का मशीन अपने आप काम करता है, तो सुप्रीमो ये साल 10वां साल लेकर आया है और 10वां साल बेमिसाल है। मैदान में पीने का पानी पहुंचाया जाए योगेश पवार के लिए। चंद्रकांत जी, आज का पहला दिन और रंगारंग उद्घाटन हुआ। हमने पहले मैच में देखा संघर्षपूर्ण मुकाबला रहा, जहां पर एंजल कोलकाता उमर 11 ने अगर कैचेस नहीं छूटते तो शायद मैच बहुत ज़्यादा इंटरेस्टिंग हो जाता, लेकिन आखिरी ओवर तक मैच गया और 3 बॉल 1 का इक्वेशन आया। ये मैच में अगर हम देखें तो सिकंदर ने अच्छी शुरुआत करके दी, सिकंदर ने 20 रन बनाए। उसके साथ में अगर देखें तो बंटी पटेल ने 22 रन बनाए, अजीत मोहिते ने 12 रन बनाए, योगेश पवार ने 15 रन बनाए। मतलब जिस तरह किसी गाड़ी के 4 पहिए गाड़ी चलाने में आधारभूत होते हैं, बिल्कुल उस तरह यहाँ हमने देखा अजीत मोहिते, बंटी पटेल, योगेश पवार और साथ में सिकंदर की पारी की मैं जरूर सराहना करना चाहूंगा। पहला सुप्रीमो खेल रहे, 13 गेंदों में 20, 2 चौके लगाए और 6 बॉल में 12 रन बनाकर आउट हुए थे वहां पर अजीत मोहिते। 9 बॉल में 22 बनाकर आउट हुए थे बंटी पटेल और ये एक बड़ा फर्क रहा था। तो अब एकेएम गावदेवी गावठन उरण, ये टीम रनों का पीछा करेगी। फाइनल स्कोर 83-84 टू विन। जो आखिरी बल्लेबाज है वो आउट घोषित किए गए अंपायर द्वारा। चंद्रकांत जी, आपका हार्दिक स्वागत। आपके लिए भी सुप्रीमो चषक एक सम्मान की स्पर्धा है और जिस तरह से इस टूर्नामेंट का आज आगाज हुआ है, 11 लाख रुपए पहला इनाम, 9 लाख रुपए दूसरा इनाम, और सबसे बड़ी बात है कि सुप्रीमो ने क्रिकेट की कुछ उसूल को कायम रखा है। 8 ओवर मतलब 8 ओवर। 8 ओवर के गेम को आप किस तरह देखते हैं? जसं तुम्ही सांगितलं तर माझ्यासाठी सुप्रीमो म्हणजे एक स्वप्नपूर्तीच होतं. म्हणजे मी भाग्यशाली कॉमेंटेटर आहे की ज्याला सुप्रीमो ट्रॉफी खेळायला मिळाली आणि तुम्ही समालोचन करत असताना मला गोलंदाजी करायला मिळाली. आणि त्यानंतर जर पाहिलं तर
इंटर आणि मागील 3 पर्व जर पाहिलं तर खुल्या गटात देखील समालोचन करायला मिळत आहे. आणि 8 षटकं म्हणजे 8 षटकांच्या क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं जो कस लागतो ना तो इकडे लागतो. पॉवर प्ले पाहूनच बरेचसे फलंदाज घाबरतात की एवढा मोठा पॉवर प्ले आता बॅटिंग कशी करायची. त्याचबरोबर जर पाहिलं तर 8 ओव्हरची मॅच म्हणजे एका वेगळ्या मेंटॅलिटीने अलीकडच्या कालावधीमध्ये आपण जे टेनिस बॉल क्रिकेट पाहतोय नॉर्मली 6, 5 कुठे कुठे 4 कुठे कुठे 3 कुठे कुठे 2. मी एका ठिकाणी खेळायला गेलो होतो सर. सुनील चावरी को थर्ड मैन पर रखा गया है। योगेश पवार जो है वाइडिश गली में है, बल्ले के ठीक सामने पॉइंट पर एक खिलाड़ी रखा गया है। फाइन लेग पर फिरोज शेख है। स्कोर 1। इस बार धीमे से पुश करते हुए स्क्वायर ऑफ द विकेट, यही सही तकनीक भी है। हर बार फास्ट ट्रैक में जाकर काम नहीं चलेगा। इस मैदान पर बड़े बड़े सूरमाओं को हमने अपना विकेट 6 लगाते हुए, चौका लगाते हुए, देते हुए देखा है। ये सुप्रीमो है, यहाँ मैच को पकड़कर चलने वाला मुन्ना शेख। आई थिंक ही इज द क्रिकेटर जो मैच को पकड़कर चलता है, और ऐसा ही एक प्रदर्शन यहाँ करण मडवी का होना जरूरी है। बढ़िया गेंद थी, गति परिवर्तन और 1 रन लिया। चंद्रकांत, ये क्या ये सही क्रिकेट है? मेरे ख्याल से ये सही क्रिकेट है, क्योंकि 8 ओवर का मुकाबला है। आप पहले बॉल से मारने की कोशिश करने जाएंगे तो विकेट भी जाएगा। नक्कीच सुरुवातीला तुम्ही सिंगल डबल्स घ्या, तुमचा आत्मविश्वास मिळवा, कारण कदाचित हे खेळाडू पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यातील ही स्पर्धा खेळतायत, सुप्रीमो खेळतायत. त्यामुळे तो एकदा आत्मविश्वास मिळाल्यानंतर किंबहुना मायनस बॉल ज्या वेळेला तुम्हाला मिळणार आहे ना त्याच्यावर तुम्ही आक्रमण करा, हे तुम्हाला करावं लागेल. अंकुर की इस बार खराब गेंद थी, और देखिए एयर इंडिया कॉलोनी के घास पर आग लगाने वाला शानदार चौका। Supremo, 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 number one. Supremo, Supremo, Supremo. इकडे खराबच बॉल आला सर, फुलटॉस होता आणि त्या फुलटॉसला फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे सूरज पाटील. पनवेल तालुक्यातल्या वाघिवली वाडा या गावाचा खेळाडू आज मात्र आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत दाखल झालाय. सुप्रीमो और देखिए चौका लगाने के बाद सिंगल लेकर स्ट्राइक बदली, बिल्कुल यही सही क्रिकेट है। रेड बॉल क्रिकेट जो है, टेस्ट क्रिकेट, उसका अप्रोच, बड़ा शॉट लगाओ, सिंगल लो, स्ट्राइक बदलो, बड़ा शॉट लगाओ, सिंगल लो, स्ट्राइक बदलो। स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रनों पर पहुंचा है। 76 रन और चाहिए, 84 रनों का लक्ष्य है। करण मडवी एक युवा उदयमान खिलाड़ी, भारतीय टेनिस क्रिकेट के परिदृश्य पर उभरता हुआ सितारा, सामना करेंगे अंकुर सिंह का। सिंह की गेंद, और यहाँ पर बेहतरीन यहाँ पर ऑफ ड्राइव लगा दिया था मिड ऑफ की जानिब। 1 रन पूरा करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन पर पहुंचा है। 1 ओवर 9 रन। इस ओवर में एक चौका हमने देखा जो सूरज पाटिल के बल्ले से आया, यानी कि अब मैच जीतने के लिए जो रन बनाने होंगे वो है कुल मिलाकर 75 रन। तो चंद्रकांत जी, पहली पारी में 1 ओवर में 9 रन बने थे, तो पहले ओवर में दोनों बराबर चल रही है। नक्कीच बरोबर चाललंय इकडे. आणि आपण म्हणतो ना जसं सर 60-65 मध्ये मॅच रंगतात, परंतु असं कोण म्हटलं की इकडे मोठी धावसंख्या झाल्या तिचाही पाठलाग होऊ शकतो. आणि गावदेवी गावठाण म्हणजे दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता ट्रायडंट रायगडचं जरी मोठी टीम आहे, परंतु गावदेवी गावठाणचा गेल्या 4 वर्षातील तुम्ही रेकॉर्ड पाहिला, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मोठमोठ्या संघांना धक्के देण्याचं काम देखील केलं, हे विसरून चालणार नाहीये. त्यामुळे मॅच चांगली होऊ शकते सर दुसऱ्या डावात मी म्हणेन. कंपटीशन से कभी घबराना नहीं। सुप्रीमो नॉकआउट है, इसका मुझे गर्व है, क्योंकि जब बहुत सारे लीग फॉर्मेट के टूर्नामेंट्स भी होते हैं, लेकिन ये वो टूर्नामेंट है जहां आपको सेकंड चांस नहीं है। यू गॉट टू डू एवरीथिंग इन 1 मैच, और इसलिए सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट जो अंग्रेजी में कहा गया है वो इसके ऊपर बराबर ठीक बैठता है। पहले ओवर में अगर हम देखें स्कोर हुआ है 9 रन, और नए ओवर की शुरुआत हो रही है। नया ओवर करने के लिए अब आशीष मेहरोल को बुलाया गया है। आशीष मेहरोल भी पिछले 2-3 साल से बेड़े में शामिल किए गए हैं। इस वक्त यहाँ पर AKM गावदेवी गावठन उरण और ट्राइडेंट न्यू मुंबई रायगढ़ ये मुकाबला, और स्ट्राइक पर करण मडवी। 7 ओवर्स में 75 रनों की दरकार है। करण मडवी 3 पर और 6 पर सूरज। स्विच हिट लगा दिया और बॉल गई बाहर 4 रन के लिए। शक्ति से ज्यादा युक्ति श्रेष्ठ। ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना.
चांगला फटका पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये उदयोन्मुख खेळाडूंची ज्या खेळाडूंची नावं घेतली जातात त्या खेळाडूंमध्ये उरण तालुक्यातील गावठाण नावाच्या छोट्याशा गावातील करण मडवीचं देखील नाव घेतलं जातं. आणि ते का घेतलं जातं त्याचं उत्तर या द्यायला सुरुवात केली आहे. करण मडवी. ना पैशासाठी ना नावासाठी आम्ही खेळतो ते फक्त आणि फक्त आपल्या गावासाठी. बिल्कुल उस तरह का क्रिकेट हमारे विपुल पंडुलकर जी को अब दिखाया जा रहा है, प्रोडक्शन कंट्रोलर. और करण मडवी ने यहाँ पर वाकई में एक मैसेज भेजा है कि ये मैच इतना आसान नहीं होगा ट्राइडेंट न्यू मुंबई रायगढ़ के लिए. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच गया है 13 पर. इस बार बॉटम एंड का इस्तेमाल किया. बिल्कुल तकनीक आप देखिए, जस्ट लाइक टेस्ट क्रिकेट और मे बी वनडे क्रिकेट. एक बड़ा शॉट खेलो सिंगल लो, एक बड़ा शॉट खेलो सिंगल लो. सर नॉर्मली ज्या वेळेला आपण लेदर प्लॉटवर मॅच खेळतो तर तुम्हाला आपला जो नॅचरल खेळ आहे टेनिस क्रिकेट मधला त्याला थोडीशी मुरवड तर घालावीच लागते. इकडे बेसिक क्रिकेटकडे तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे थोड्याफार प्रमाणात तुम्ही तुमचा जो खेळ आहे टेनिस क्रिकेट मधला त्याच्याकडे जाऊ शकता. परंतु बेसिकला प्राधान्य तुम्हाला अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर एवढ्या मोठ्या मैदानात आणि सुप्रीमो मध्ये द्यावंच लागेल. अच्छी गुणवत्ता भरी क्रिकेट इस वक्त चल रही है. स्कोर है 14, यानी कि मैच जीतने के लिए 70 रनों की और जरूरत है. स्ट्राइक पर है सूरज पाटिल. पाटिल इस बार बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बराबर गेंद बल्ले पर ले नहीं पाए थे. हालांकि जोखिम भरा रन जरूर पूरा किया था. बॉलर आशीष मेहरोल और अजीत मोहिते दोनों पिच के मध्य तक पहुंच गए थे. लेकिन यहाँ पर अगर देखें तो करण मडवी 8 पर खेल रहे हैं, सूरज 7 पर खेल रहे हैं और स्कोर आगे बढ़ता हुआ हो चुका है 15, यानी कि 69 रनों की जरूरत है. 69 रिक्वायर्ड टू विन द मैच. एक युवा खिलाड़ी चेहरे के हावभाव को पकड़ता हुआ कैमरा. थोड़ी तेज गेंद दी और यहां पर अपील की गई है. टो क्रशर यॉर्कर बिल्कुल चैनल में रखी गई थी और यहां पर लेग बाय का इशारा अंपायर द्वारा दिया जा रहा है. इस मैच के हमारे जो अंपायर्स हैं उनकी भी मैं सराहना करना चाहूंगा. सतीश कुरूप, बहुत ही हाई लेवल अंपायरिंग. पीसी पाटिल और करुणाकर कोटियन तीनों अपने जमाने के मशहूर और मारूफ क्रिकेटर रह चुके हैं और अब खेल की सेवा कर रहे हैं बतौर अंपायर. ये हमारे लिए खुशी की बात है. ये हमारे कॉम्बॉक्स को बताया जा रहा है. मेरे दाईं और संजय मात्रे और बाईं और सोनमताई चौहान हमारे 2 स्कोरर्स. इस बार सीधी निकली. अब ये वेरिएशन बहुत अच्छा था चंद्रकांत. खूप चांगलं की आशिष मेहरोल यांच्या गोलंदाजीत ती गोष्ट पाहायला मिळते. तसं पाहिलं तर फायटर अँटॉफिलसाठी सुरुवात केली आणि अगदी अलीकडे रायगड परिसरामध्ये देखील चांगले खेळ करताना आपण त्यांना पाहतोय. अष्टपैलू खेळाडू आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या गोलंदाजीत वेग जरी भरपूर नसेल व्हेरिएशन मात्र खूप चांगलं आहे. स्कोर हो गया 16, 68 की जरूरत. मेहरोल की ये गेंद इस बार टैप करते हुए खेला. ये बराबर से बल्ले पर नहीं लेने का थोड़ा सा मलाल जरूर मन में रहेगा. आशीष मेहरोल ने भी यहाँ पर वो चौका खाने के बाद अच्छी वापसी की है और 2 ओवर की समाप्ति पर अगर हम देखें तो स्कोर हो गया है 17, यानी कि अब 67 रन चाहिए बचे हुए 6 ओवर्स में. 6 ओव्हरमध्ये 67 धावांची आवश्यकता. सर एक गोष्ट आणि एक जमेची बाब इकडे गावदेवी गावठांची झाली आहे की दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आहेत. म्हणजे ज्या 2 ओव्हरमध्ये 17 धावा एक आत्मविश्वास दोघांनाही मिळालेला आहे. कारण इकडनं जर आता पाठीमागच्या फलंदाजांनी चांगली साथ दिली तर मॅच चांगली बनू शकते इकडे. आणि ह्या 2 फलंदाजांमध्ये म्हणजे केवळ सुरुवात करायची क्षमता नाहीये तर या डावाला आकार देण्याची देखील क्षमता आहे. आणि इकडे गरज आहे या दोन्ही खेळाडूंना या डावाला आता थोडंसं वेगात देखील वाढवणं गरजेचं आहे. पाहूया कशा प्रकारे करतील. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता ट्रायडंट या स्पर्धेमध्ये खूप नेहमीच सुरेश राणा यांची टीम आणि दुसऱ्या बाजूला अतुल मडवी यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. तर या पुढच्या 6 ओव्हर या खूप महत्वाच्या असतील. 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं विकेट नाही दिली ही जमेची बाब गावदेवी गावठांची सर राहिली आहे. पहली पारी में 2 ओवर के बाद स्कोर था 15. यहाँ पर 2 रन आगे है. जो चेज है इंच टू इंच यार्ड टू यार्ड चल रहा है और ये सुप्रीमो का असली मजा है. अंकुर सिंह नए ओवर की पहली गेंद और क्या खूबसूरत कवर ड्राइव लगा दिया है. 1 को 2 में तब्दील किया. चंद्रकांत, ये वो मैदान है जहां पर सिंगल को डबल और डबल को ट्रिपल में कन्वर्ट करना ये भी एक अकलमंदी रहेगी.
सर या सिंगल डबलचं महत्त्व काय आहे ते तुम्हाला इकडे आल्याशिवाय कळणार नाही आहे. म्हणजे अलीकडे आपण पाहतो बॉल वेगळे झालेले आहेत. सिमेंट बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाजांना पोषक असतात, बऱ्याच ठिकाणी सिमेंट असतात, परंतु इकडे तसं नाहीये. इकडे सिंगल डबलचं क्रिकेट तुम्हाला पाहिजे असेल तर इकडे यावं लागेल. पहला बड़ा स्ट्रोक उठाने का प्रयास, लेकिन अंकुर सिंह की तारीफ करना चाहूंगा, गेंद को पिचअप कराया और विकेट कीपर अजीत के हाथों में भेजा. बहुत अच्छा स्मार्ट ये लेग कटर था जो मिडिल स्टंप पर टपका खाकर बाहर निकली. स्कोर अभी भी रुका हुआ है 19 पर, यानी कि 65 रनों की दरकार है. तीसरा ओवर चलता हुआ और स्ट्राइक पर है सूरज पाटिल, बॉलर है अंकुर सिंह. अब देखिए, अब तान दिया और गेंद को मैदान के बाहर, चाबुक शॉट, 6 रन. तू भारी खेळना हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना जरा छेडू जरा खेळू जरा देऊ सर्वांना तर म्हणतात ना क्रिकेटमध्ये काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. तर आता मात्र या बॉलवर एक मोठा फटका खेळला आणि कदाचित या इनने त्यांना तो चान्स घेणं गरजेचंही होतं. तिसरी ओव्हर आहे आणि एक मोठा फटका खेळलाय आणि गावदेवी गावठाण देखील फाईट करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागलेली आहे. आणि मॅच मध्ये जे म्हणतात ना मोठी धावसंख्या असताना, आव्हान असताना देखील मॅच मध्ये आता रंग भरले गेलेले आहेत सर. संघर्ष जितना बड़ा, जीत उतनी ही शानदार. और अब स्कोर पहुंच गया 25 पर. और इस बार बहुत ही लाजवाब कवर ड्राइव रहा, थोड़ा ऑपिश था, 1 रन लिया, दूसरा नहीं चाहते वहां पर करण ने मना किया. बिल्कुल सावधानी भरी वेट एंड वॉच वाला जो क्रिकेट होता है, ठहराव, और ये ठहराव बहुत जरूरी होता है. ये सुप्रीमो चषक की कार आप देख सकते हैं, मैन ऑफ द टूर्नामेंट को ये आखिरी दिन दी जाएगी. साथ में बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर और बेस्ट फील्डर को स्कूटी है. इस बार का जो थीम है वो सुप्रीमो कलर है, रेड एंड व्हाइट. एंड व्हेन यू हैव रेड एंड व्हाइट, योर फ्यूचर इज ब्राइट. 26 रन. इस बार बैठक शॉट था, बराबर से बल्ले पर ले नहीं पाए थे. हालांकि 1 रन जरूर पूरा किया. दूसरा खतरे से खाली नहीं होगा, लेकिन उसे पूरा करना होगा. जी हां, बल्ले को ग्राउंड करते हुए पूरा कर दिया. दौड़ना होगा बॉस. बिना मेहनत के कोई भी चीज होती नहीं है. बिना मेहनत के एक ही चीज होती है, बालों का डेंड्रफ. बाकी हर चीज में मेहनत है. तो स्कोर आगे बढ़ता हुआ अब यहां पर पहुंच चुका है 28 पर, 28 विदाउट लॉस. वी आर इन ओवर नंबर 3. अपना दूसरा और पारी का तीसरा ओवर करते हुए अंकुर सिंह, पीएनटी कॉलोनी एंड से. अब इस बार मिस टाइम किया है. अंकुर स्वयं वहां पर जाएंगे और अंकुर ने वहां कैच को अंजाम दिया. बिल्कुल इसको कहते हैं बदला लेना. और करण मडवी का बड़ा विकेट यहां पर हासिल करते हुए ट्राइडेंट न्यू मुंबई रायगढ़. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one. ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी तर खेळना इकडे पुन्हा एकदा आता असं वाटत होतं की गावदेवी गावठाण मॅच मध्ये आता पकड मिळायला लागली की काय, परंतु त्याच वेळेला करण मडवी यांचा हा स्ट्रोक जर पाहिलं तर प्रॉपर टायमिंग नाही करू शकले, दिशाही सिलेक्ट नाही करू शकले, जास्त उंचीवर गेला. परंतु गोलंदाजांनी गोलंदाजी करत असताना जो पकडलाय खूप लांबवर जाऊन झेल वाखाणं जोगता होता अंकुर यांचा आणि पहिली विकेट आली आहे. म्हणजे मॅच आता दोन्ही बाजूने जायला देखील सुरुवात झालेली आहे. सर सुप्रीमो म्हटलं तर खूप काही. सुप्रीमो प्रत्येकाचं स्वप्न असतं, म्हणजे प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटपटूचं स्वप्न एवढं शेवटचं स्वप्न हेच असतं की मला सुप्रीमो जाऊन एक दिवस तरी खेळायची आहे. टेनिस क्रिकेटचे चाहते, म्हणजे मी मागे उल्लेख केला की टेनिस क्रिकेट सर आपल्या टेनिस क्रिकेटला लोकप्रियता देण्यामध्ये आपल्या सोशल मीडियाचा देखील खूप मोठा वाटा आहे. परंतु आज टेनिस क्रिकेटचे चाहते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येताना पाहायला मिळत आहेत, कारण त्या सर्वांना सोशल मीडियाला सुद्धा चर्चा कसली आहे, सुप्रीमोची चर्चा पाहायला मिळते. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे केवळ मुंबईचे नाही आहेत सर, मुंबईचे आता आहेतच आहेत, परंतु आजूबाजूच्या शहरांमधून आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून खूप लांब लांबवरचा प्रवास करत असताना आज त्यांनी मैदान गाठले. सर काय म्हणाल? आज शाम को 2 वलसाड़ के प्रेक्षक ने हमारे साथ सेल्फी ली, जो बहुत बड़ी बात है. सुप्रीमो का ये बुखार है, मतलब इसीलिए पूरी दुनिया जो है और कहीं भी जाए, देखिए लोग माथेरान जाते हैं, महाबलेश्वर जाते हैं, स्विट्जरलैंड जाते हैं, लंदन जाते हैं, लेकिन जब सुप्रीमो चषक आता है ना, सारे प्लान कैंसिल. ओनली सुप्रीमो. सुप्रीमो कल भी नंबर 1, आज भी नंबर 1, फॉर एवर नंबर 1. तो यहाँ पर आप देख सकते हैं तारीफ सैयद जी को दिखाया जा रहा है.
70-70 स्पोर्ट्स जिनका लाइव टेलीकास्ट सुप्रीमो यूट्यूब चैनल और 70-70 पर, और उनके साथ में है हमारे गुगी भाई जो गुगली डालते रहते हैं। गुगली वेलकम सर। आपका भी सुप्रीमो एक त्योहार है, इट्स अ फेस्टिवल, इट्स अ वे ऑफ लाइफ। हमारे सुशांत मांजरेकर, प्राजक्ता देसाई, इनको दिखाया जा रहा है। या यू आर ऑन द मेगा स्क्रीन एंड इट्स अ बिग फीलिंग। 30 गेंदों में 56। और अब बॉलिंग के लिए आते हुए विश्वजीत ठाकुर यानी कि मोठिया, और नए बैटर है अमित नाइक। अमित नाइक इसके पहले कई अच्छी पारियां खेल चुके हैं। यहां पर बल्ले का मोटा सिरा लिया था। विश्वजीत ठाकुर को हिट करना आसान नहीं होगा। हिटिंग द रिप केज, अतड़ियों तक आती हुई गेंद थी और उस पर 1 रन विकेटों के पीछे लिया गया। विश्वजीत की अच्छी शुरुआत रायगढ़ के लिए मेरे ख्याल से अच्छी बात रहेगी। नक्कीच सर, रायगड संघाचा मागील काही वर्षात चांगलाच परफॉर्मन्स राहिलेला आहे। ट्रायडंट नावाने आज खेळतात सुरेश राणा सरांच्या, परंतु ही ट्रॉफी जिंकणं हे त्यांचं देखील स्वप्न आहे सर। नहीं, ट्रॉफी जीतना, सुप्रीमो ट्रॉफी जीतने का सपना किसका नहीं हो सकता, हर एक का है। ओ क्या गेंद थी, स्नॉटर अनप्लेएबल। गति परिवर्तन भी और बल्ले को फूंक मारती हुई चली गई अजीत मोहिते के पास। विश्वजीत ठाकुर इसीलिए जाने जाते हैं, लेदर बॉल, टेनिस बॉल। और मेरे ख्याल से इस वक्त हिंदुस्तान के जो कुछ चुनिंदा हरफन मौला खिलाड़ी है उसकी फहरिस्त बनाई जाए तो सरे फहरिस्त गिने जाएंगे। बल्ले का मोटा सिरा और देखिए विकेट। अब इसको कहते हैं मौका बनाना और वार करना। आउट हो गए वहां पर बैटर। भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही जिंक चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना जरा छेडू अमित माघारी परतताना पाहायला मिळतात, परंतु चांगली सुरुवात विश्वजीत ठाकूर मोठ्या एक की फॅक्टर आहेत सर। परंतु काही वेदना त्यांच्या मनामध्ये देखील त्यांनी मागील 2 वर्ष साठवून ठेवले असतील। अशरफने अडवलेला तो षटकार विश्वजीत ठाकूरचा होता, निर्णायक होता, आणि तिकडे पराभव जो झाला होता तो मात्र विश्वजीतने विसरला नसेल। महेश भट्ट की एक फिल्म आई थी, फिर तेरी कहानी याद आई। अगर ये मैच को रायगढ़ जीतता है तो वो कहानी फिर से दोहराई जा सकती है। आणि म्हणूनच ही मॅच दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण सातत्याने चांगले क्रिकेट रायगड खेळतोय। ट्रायडंट संघ मात्र सातत्याने क्रिकेट खेळतोय। विशेष म्हणजे या स्पर्धेचा आणि ट्रायडंटचा इतिहास खूप चांगला आहे। नहीं, डेफिनेटली। और देखिए, जब आप इतने बड़े टूर्नामेंट को खेलने के लिए आते हैं, टूर्नामेंट के 2 दिन पहले आपका थोड़ा आराम होना जरूरी है, फोकस रहना जरूरी है। अमित नाइक 0 पर आउट होने के बाद साइश मात्रे नए बैटर हैं। स्कोर है 29 for 2। स्कोर थोड़ा सा रुक सा गया है। अंकुर सिंह ने दरअसल में जो पिछले ओवर में विकेट लिया करण मडवी का, उसके बाद अगर हम देखें रनों पर रोकथाम और राइट टाइम पर अंकुर ने देखा कि विकेट गिरा है, ये मौका है, विश्वजीत को उन्होंने गेंदबाजी में लाया। ये छोटे छोटे बॉलिंग चेंजेस जो है, ये तब्दीलियां टीम के पक्ष में जा रही है। 29 for 2 राउंड द विकेट। और इस बार खराब गेंद थी, दायरे के बहुत ज्यादा बाहर। ओ अजीत मोहिते भी अपने आप से थोड़ा नाराज के स्टंप क्यों नहीं गिरे, लेकिन वाइड का रन आता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 30। 54 रन रिक्वायर्ड नाउ। 27 गेंदों में 54 रन, 5 बड़े 6 लगाने हैं, रुक रुक कर, झुक झुक कर। इस बार बॉल ऑफ स्टंप की लाइन को पकड़कर की गई थी। विश्वजीत ठाकुर की एक और खास बात है, अलग अलग ट्रैजेक्टरी में गेंदबाजी करते हैं। लेग बाय का इशारा, ऑफ एंड मिडल, मिडल एंड लेग, कभी लेग स्टिक, कभी ऑफ स्टिक, कभी चैनल से थोड़ा बाहर चौथे स्टंप पर। ये अच्छे गेंदबाज की निशानी होती है। गेंद का टप्पा, उसकी दिशा, उसकी गति, तीनों पर नियंत्रण रखने वाला एक ऐसा तारीख साज खिलाड़ी विश्वजीत ठाकुर। इसकी पॉपुलैरिटी ऐसी है कि रायगढ़ में लोग शादियों में इसको एज ए चीफ गेस्ट लग्न पत्रिका के ऊपर नाम डालकर बुलाते हैं। ही इज दैट पॉपुलर। इस बार एक और बेहतर बॉल, देखिए बल्लेबाज को पूरी तरह से लटका दिया है। रन बनाने के लिए पैर नहीं चले थे, फुटवर्क बहुत जरूरी है। ऑमलेट खाना है तो अंडा फोड़ना पड़ेगा, मैच जीतना है तो रन बनाने पड़ेंगे। डॉट बॉल से मैच नहीं जीती जाएगी। स्कोर आगे बढ़ता हुआ रुक सा गया है। ऑन 31
वी आर इन ओवर नंबर 4. सुप्रीमो के इतिहास में 80 के ऊपर के स्कोर को चेस करना ये हर बार मुश्किल भी रहा है. इस बार बढ़िया गेंद थी और यहां पर विकेट कीपर के हाथ में कैच देकर वापस लौटे. दोहरा झटका दे दिया विश्वजीत ठाकुर ने और आउट होकर चल दिए वहां पर बैटर सूरज पाटिल. Supremo, 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 number one, number one. ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. अंकुर सिंह, आई थिंक उसकी कैप्टनशिप की मैं दाद देना चाहूंगा, क्योंकि जिस तरह राइट टाइम पे उन्होंने देखा लोहा गर्म है तभी हथौड़ा मार लो, और यहाँ पर जो है अब ट्राइडेंट न्यू मुंबई रायगढ़ सुरेश राणा जी की जो टीम है बहुत ज़्यादा अच्छा परफॉर्म कर रही है. बल्लेबाजों ने अच्छा साथ निभाया. आज योगेश पवार के 15 रन, बंटी के 22 रन, सिकंदर के 20 रन. थॉमस के साथ एक नया पार्टनर उतारा गया, लेकिन सिकंदर तो सिकंदर होता है, क्योंकि ये जो डर, ये जो गम, ये जो दर्द है तेरे अंदर है. ये जो डर, ये जो गम, ये जो दर्द है वो तेरे अंदर है. एक बार खुद के बनाए हुए पिंजरे से निकल कर तो देख, फिर तू भी एक सिकंदर है. और सिकंदर यहाँ मुकद्दर का सिकंदर नहीं रहा, उसने तकदीर से ज्यादा तदबीर पे भरोसा रखा और एक ऐसी पारी खेली स्टार्टिंग में, क्योंकि वहां पर थॉमस जल्दी आउट हो गए थे, लेकिन सिकंदर ने पारी को संभाला. और अब यहाँ पर परिस्थितियां बहुत आसान लग रही है. 24 गेंदों में 53 रन. और जब 5वें ओवर की शुरुआत होगी, यहाँ पर इरफान मलिक गेंदबाजी के लिए आ रहे, जो झारखंड के खिलाड़ी है. और नया ओवर और अब नई आवाज, यानी कि मेरे काबिल दोस्त चंद्रकांत शेटे. धन्यवाद सर. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. मानाची, प्रतिष्ठेची आणि सर्वांची लाडकी क्रीडा स्पर्धा सुप्रीमो नंबर 1. 5व्या ओव्हरला सुरुवात. आक्रमण केलं जात आहे. मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा मात्र तिकडे प्रयत्न होतोय आणि 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे साईश म्हात्रे, जे रायगडच्या उरण तालुक्यातील जासई गावाला बिलॉंग करतात. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रायगडच्या अलिबाग तालुक्यातील नौखार गावचे खेळाडू आपल्याला अक्षय पाटील मोन्या यांना देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु झारखंडचे बॉलर आहेत, जे मागील 2 हंगाम मुंबईत क्रिकेट खेळत आहेत, इरफान मलिक. हो, अतिशय वेगात चेंडू मात्र या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे जाताना पाहायला मिळत आहे आणि येते या ठिकाणी महत्वाची विकेट. हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. जरा छेडू, जरा खेळू, जरा देऊ सर्वांना टक्कर. सुप्रीमो, सुप्रीमो, सुप्रीमो नंबर 1, नंबर 1. बहुत ही लाजवाब गेंदबाजी. इरफान मलिक स्टंप टू स्टंप, लेफ्टी टू लेफ्टी, और देखिए किस तरह हाथ से बॉल को रिलीज किया. बिल्कुल चैनल में आती हुई गेंद, प्लम एलबीडब्ल्यू. और इरफान मलिक यहाँ पर खुशियों का इजहार करते हुए उनकी अपील बता रही थी कि वो कितने आत्मविश्वास से भरे हुए थे. इसीलिए आत्मविश्वास बहुत जरूरी होता है दोस्तों. कॉन्फिडेंस द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग इन लाइफ. और ऐसा अंग्रेजी में कहते हैं, कॉन्फिडेंस हैज नो कॉम्पिटिशन. इफ यू हैव कॉन्फिडेंस यू कैन कॉम्पीट विद एनीवन एंड नो वन कैन कॉम्पीट विद यू. सो ये वो तरीका था. यहाँ पर बल्लेबाजी की धार को कुंद करते हुए पहला विकेट 28 पर, दूसरा 29 पर, तीसरा 31 पर, चौथा 33 पर, और 4 चोटी के खिलाड़ी आउट होकर वापस लौटे हैं. नक्कीच सर, एक चांगली पार्टनरशिप झाली होती, सुरुवात झाली होती. परंतु तदनंतर ज्या विकेट आलेल्या आहेत आणि त्यांनी इकडे गावदेवी गावठाण थोडासा दबाव देताना पाहायला मिळतोय, कारण लक्ष मोठं आहे आणि त्यावेळेला आलेल्या ह्या विकेट आहेत. फलंदाजीसाठी तुषार शर्मा, कळंबोलीचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्या खेळाडूने आणलं, तुषार शर्मा म्हणजेच मन्नी, बॅटिंगसाठी आहेत. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने बॉल कव्हर पॉईंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाते. सर, या स्पर्धेची चर्चा तर एवढी आता झाली आहे सुप्रीमोची, की आज प्रेक्षक कोणी रत्नागिरीवरून आलंय, कोणी गुजरातवरून आलंय, कोणी पुण्यावरून, कोणी रायगड, कोणी ठाणे, कुणाच्या फेसबुकला स्टेटस आहे मी मॅच मैदानात पाहतोय, कुणाच्या इंस्टाग्रामला पण पाहतो, कुणाच्या व्हॉट्सअप स्टेटसला पाहतो. म्हणजे संपूर्ण आपली जी सोशल मीडिया आहे ना, आज सुप्रीमोच्या चर्चाने भरून गेली.
और आज सुबह जो सामना में आर्टिकल आया है, पहली बार कमेंटेटर्स, स्कोरर्स, अंपायर्स, मैच रेफरीज, पूरा कवरेज आज सामना में दिया गया है इसका. ओहो, यावेळेला फटका तर चांगला खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला गेलेला फटका, परंतु जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. येते विकेट. आणखीन एक धक्का मात्र या ठिकाणी गावदेवी गावठाण संघाला. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे. क्या कैच लिया. तुम्हारी दुनिया के कोई भी मैदान में टेनिस क्रिकेट खेल लो, लेकिन अगर सुप्रीमो में आपका बल्ला अगर आपने हवा में बॉल को खेला है, एक बार नहीं 100 बार आपको श्योर होना है. इस मैदान पर बड़े बड़े सूरमा, बड़े बड़े प्लेयर्स को हमने अपना विकेट देते हुए देखा है चौका छक्का लगाने की चक्कर में. और यहाँ पर क्या चौका छक्का जरूरी था, स्ट्रोक सिलेक्शन मायने रखता था. और जो विकेटें गिरी है उसमें अगर चंद्रकांत जी हम देखें, एक एलबीडब्ल्यू और बाकी के तमाम कैच आउट या तो कॉटन बोल्ड. ये बताता है कि आज फील्डर्स ने गेंदबाजों का बहुत अच्छा साथ निभाया है. की सर, सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं, तुम्हाला शेवट करावा लागतो आणि त्या गोष्टी पुढे घेऊन जाणं खूप गरजेचं होतं. कारण चांगली सुरुवात झाल्यानंतर ज्या विकेट आल्या त्यामुळे मात्र नंतर थोडासा दबाव आलाय, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. ओव्हर 5 सुरू आहे. 34 धावा धावफलकावर आहेत. 5 विकेट माघारी परतल्यात आणि 20 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता. सिद्धेश वास्कर येत आहेत. ही खूप चांगल्या फॉर्मात आपल्याला पाहायला मिळाले मागील 2 हंगाम. तुषार शर्मा यांच्या जोडीला सिद्धेश वास्कर आहेत. जरी परिस्थिती विपरीत आहे, परंतु असं काही करा जेणेकरून तुमचं नाव होईल. आणि प्रत्येकाला हीच अपेक्षा आणि प्रत्येक जण तेच स्वप्न पाहून मात्र सुप्रीमो गाठलेला पाहायला मिळालंय. कारण या ठिकाणी प्रत्येकाला आपलं नाव करायचंय, आपल्या गावाचं नाव करायचंय, शहराचं नाव करायचंय, विभागाचं नाव करायचंय, आपल्या कुटुंबाचंही नाव करायचंय. तुम्ही इकडे परफॉर्मन्स द्या, ते होणार म्हणजे नक्की होणार. सुप्रीमो. यावेळेला फटका तर चांगला येताना पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे चेंडूची फेकी केली आणि एक धाव त्या ठिकाणी दरम्यानच्या कालावधीमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता, मागे पाठवलं. देखिए, लक्ष्य मुश्किल है लेकिन इसको चेस करना पड़ेगा. मतलब हम नहीं करेंगे तो कौन करेगा, ये सवाल अपने आप से पूछना बहुत जरूरी है. 35 पर 5 और अब 19 गेंदों में 49 रन, 19 बॉल्स एंड 49 रन्स टू विन. ते करणं गरजेचं आहे. ते प्रयत्नही मात्र या ठिकाणी करावेच लागतील. यावेळेला मनगटाच्या साह्याने ऑन साईडच्या दिशेने अधिक कलात्मक फटका त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील दर्जेदार, म्हणजे ही रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती आणि फटकाही चांगला होता, परंतु 2 धावा मात्र या फटक्यावर जरूर तुम्हाला मिळणार आहेत. बघता बघता षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं या ठिकाणी संपलंय. धावसंख्या झाली 37. 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 47 धावांची आवश्यकता. सर 3 षटकं बाकी आहेत. 18 गेंदों में 47 रन. इक्वेशन बहुत डिफिकल्ट है, लेकिन फिर एक चीज मैं ये भी देख रहा हूं चंद्रकांत जी कि इस वक्त जो 2 बैटर्स मैदान पे है, तुषार शर्मा, मन्नी, जो मैचलेस जैसी बड़ी टीम के लिए कई बार क्रिकेट खेल चुके हैं, जो तजुर्बा है. जब आप बड़े दिग्गजों के साथ खेलते हैं, आज जगू राणा, शेखर देशपांडे, आज ऐसे लेजेंड खिलाड़ी हमारे साथ है. शेखर देशपांडे वीपीआरसी के लिए, मैचलेस के लिए पहले बॉल पर विकेट लेने वाला गेंदबाज, लेदर बॉल टेनिस बॉल का जबरदस्त अनुभव. जग्गू राणा, शशि ब्राइट के लिए जिन्होंने कई साल क्रिकेट खेला. ऐसे जब लेजेंड प्लेयर्स इस तरह के मुकाबले देख रहे होते हैं तो उनका भी एक प्रोसेस होता है की असं नाही तसं करायला पाहिजे होतं, त्यांनी ह्याला वापरायला पाहिजे होतं. इट्स व्हेरी इंपॉर्टेंट. क्रिकेट इज अ माइंड गेम. क्रिकेट दिल से खेला जाता है, लेकिन क्रिकेट को समझा दिमाग में जाता है. पहले दिमाग में जीतना जरूरी है, उसके बाद आप मैच में जीत सकते हैं. फर्स्ट थिंक अबाउट विक्ट्री इन योर माइंड. यू गॉट टू बी अ बिलीवर टू बी एन अचीवर. और अब यहाँ पर ये जो सिचुएशन है, फाइट टू फिनिश की लड़ाई है. 18 बॉल्स 47 टू विन. तुषार 3, सिद्धेश 1. सर, मी आठवण करून दिली का मॅचची. सुप्रीमो चषकातील तो सामना देखील बऱ्याच प्रेक्षकांना आठवत असेल, ज्यामध्ये महेश चेंदवनकर आणि ऋषीदादा वैद्य अशाच प्रकारच्या परिस्थितीमध्ये बॅटिंग केली होती. नहीं, डेफिनेटली. अरे वो रात तो एक, मतलब मैं कहूंगा कयामत की रात थी, क्योंकि वो मैच जिसने देखा होगा, आज भी महेश चेंदवनकर, ग्लेन वैती, ओमकार देसाई, सुमित ढेकले, ऐसे कुछ खिलाड़ी हैं जिनको लगता है ये खत्म हो गए या ये नहीं अच्छा खेल रहे हैं, ये उतना ही दुगनी ताकत के साथ कमबैक करने वाले खिलाड़ी रहे हैं और आज भी ये लोग खेल रहे हैं. ये बहुत बड़ी बात है. अगदी बरोबर सर. हे क्रिकेट आहे, मुंबईचं क्रिकेट आहे आणि ही क्रीडा स्पर्धा टेनिस क्रिकेट विश्वाची शान आहे.
यावेळेला चांगला फटका जरूर येताना पाहिला मिळाला. कव्हरच्या दिशेने खेळलं जात आहे. मिड ऑफचे फिल्डर तिकडे आले, बॉल अडवत आहेत तोपर्यंत एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली. एका धावेने काम नाही चालणार. आता मोठमोठे फटके येणं गरजेचं आहे. विश्वजित पहा, विश्वजित पहिल्या ओव्हरमध्ये आले तरी ते की फॅक्टर असतात. दुसऱ्या आणि यावेळेला चौथ्या ओव्हरमध्ये आले आणि विकेट घेण्याचं काम मात्र जे झालं नव्हतं ना, ते मात्र त्यांनी करून दिलं. एक शब्द है अंग्रेजी में फ्लेक्सिबिलिटी, शालीनता. आप कोई भी ऑर्डर में मुझे बॉलिंग कराएं, कोई भी ऑर्डर में मुझे बैटिंग कराएं, मैं उसके लिए तैयार हूं. ये बहुत ज़रूरी होता है कि मुझे कोई भी काम दिया जाए मैं वो कर लूंगा. एक समय था जब राहुल द्रविड़ ने विकेट कीपिंग की, ज़रूरत नहीं थी, बट फॉर द टीम आई विल डू इट. सो ये वो जो खुददारी है, मुझे रोल कोई भी दो लेकिन मुझे क्लियर रोल दो ताकि मैं अपने भूमिका के साथ इंसाफ कर सकूं. सो विश्वजीत ठाकुर ऐसे शैली के खिलाड़ियों में का एक है, खुद से खुददारी, क्रिकेट से वफादारी. विश्वजीत हो याही वेळेला एक वेगवान चेंडू मात्र पेश करताना पाहायला मिळाले. रायगडच्या उरण तालुक्यातील दिघोडे गावाचं नाव मात्र टेनिस क्रिकेट पटलावर अगदी प्रसिद्ध केलं. या खेळाडूने थक्क करणारा परफॉर्मन्स, अष्टपैलू कामगिरी, म्हणजे मागील काही वर्षामध्ये विश्वजीत ठाकूर यांनी थक्क करणारी कामगिरी देखील केलेली आहे आणि आज मात्र या ठिकाणी पुन्हा ते दाखवतानाही पाहायला मिळत आहेत. सुप्रीमो यावेळेला फटका वेगवान जरूर येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी बऱ्याचशा लांबवरून प्रवास करत आले. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जर पाहिलं तर 40 धावांवर धावफलक जातोय. ही प्रेक्षकांची गर्दी, हे आयोजन, नियोजन सगळं काही डोळं दिपवणारं आहे. ह्या स्पर्धेचं हीच तर खासियत आपल्याला पाहायला मिळते. लांबून लांबून प्रेक्षक हे 5 दिवस तर मैदानच गाठतात आणि हे एअर इंडियाचं मैदान प्रेक्षकांनी फुलून जातं आणि हेच या क्रीडा स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. पुन्हा एकदा विश्वजित गती कमी केली होती. यावेळेला थोडीशी कमी गतीने टाकला, चेंडू बीट करून गेले, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न मात्र तिकडे होताना पाहायला मिळाला. एक धाव तर घेतली आणि दुसऱ्याचाही प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. देखिए 6 नहीं तो 4 सही, 4 नहीं तो 2 सही, 2 नहीं तो 1 सही. अब थर्ड अंपायर को रेफर किया गया है. जो मिले समेट लो, क्योंकि विश्वजीत ठाकुर के पावर प्ले के इस ओवर में रन नहीं बन पा रहे. चौके छक्के को दबा दिया गया है. त्याचबरोबर खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज देखील आपण पाहतोय. सर्वच प्रेक्षकांना आमची विनंती असेल, सुप्रीमो ट्रॉफी या यूट्यूब चॅनलला आणि 70-70 या यूट्यूब चॅनलला आपण मॅच पाहत असाल, सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना विनंती आहे, हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केले, हे दोन्ही चॅनल, तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या कालावधीत किंवा उद्यापासूनच्या सर्व तुम्हाला घडामोडी तुम्हाला या दोन्ही चॅनलवर पाहायला मिळतील. तो थर्ड अंपायर के पास डिसीजन पेंडिंग. बहुत अच्छे ग्राफिक्स आप देख रहे हैं इस साल. हर साल की तरह डिसीजन पेंडिंग दिखाया जा रहा है. बहुत ही खूबसूरत मेगा स्क्रीन, एलईडी स्क्रीन. आज हमने पायरोस देखे. सर पहिल्या वर्षीच्या आठवणी काय होत्या तुमच्या, की ज्या वेळेला पहिलं पर्व होतं सुप्रीमोचं? पहले साल व्हाइट एंड व्हाइट में टूर्नामेंट रहा और अंतिम मुकाबला एमआईजी पर हुआ और सम्माननीय बाला साहेब ठाकरे जिनके नाम से ये प्रतियोगिता खेली गई, उन्होंने अपने घर पे बैठकर केबल टीवी पर उस टूर्नामेंट को देखा. ये हमारे लिए बड़े फख्र और इजाज़ की बात है. और पहले साल संजय पोतनी साहब और अनिल परब साहब, इन्होंने अपने खुद के जेब के पैसे से फाइनल की टीमों को गॉगल्स दिए थे, वो मैं आज तक नहीं भूला हूँ. और दूसरी चीज़, अनिल परब साहब ने अपने इंटरव्यू में एक बात कही थी कि पंड्या जी इलेक्शन आ रहा है, देख के हमने ये टूर्नामेंट का आयोजन नहीं किया, हम लॉन्ग रन में कुछ करना चाहते हैं. पहले साल क्रिकेट टूर्नामेंट नहीं था, बाकी भी स्पोर्ट्स थे, कबड्डी भी थी, हमने देखा फुटबॉल स्पर्धा, आदित्य जी के हाथों ही किक स्टार्ट हुआ था फुटबॉल टूर्नामेंट. सो केवल एक खेल नहीं, स्पोर्ट्स महोत्सव था. सो पहले साल का सुप्रीमो, और मेरे लिए बड़ी खुशी की बात है कि भाई ने जो हम पर विश्वास दिखाया. आज 1996 से भाई के साथ हम जुड़े हुए हैं और सुप्रीमो का 10वां संस्करण मैं कर पा रहा हूँ. ये मेरे जीवन की एक बहुत बड़ी खुशी की बात भी है कि एक टूर्नामेंट के साथ आप 10 साल से जुड़े हुए हैं और भाई के साथ आप 26 साल से जब जुड़े हुए होते हैं. भाई शाखा प्रमुख थे, नगर सेवक बने, बेस्ट कमेटी के चेयरमैन बने, आमदार बने, विभाग प्रमुख बने. मतलब भाई को हमने हमारी आंखों के सामने ग्रो करते हुए देखा है. और एक ही चीज उन्होंने सिखाई है, मी काम करत गेलो आणि यश मिळत गेला. सो वर्क हार्ड फॉर युअर अचीवमेंट्स अँड द वर्ल्ड विल रेकग्नाइज यू. तर मित्र म्हणेल मुंबईच्या खूप साऱ्या खासियत आहेत आणि त्यामध्ये एक ऍड नक्कीच आहे, ती म्हणजे सुप्रीमो. यावेळेला जर पाहिलं तर
मिड विकेटच्या दिशेने पुन्हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे घेतली झाली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे चालली आहे, परंतु आता एका धावेने काम नाही होणार आहे. तुम्हाला षटकार चौकार मारावेच लागतील. व जे आपण आयुष्यभर स्वप्न पाहिलं सुप्रीमो, आणि ते जर सत्यात आता मात्र साकार करायचं असेल किंवा त्यामध्ये चमक दाखवायची असेल तर आता मात्र फटकेबाजी करावीच लागणार आहे. इकडे तुम्हाला चांगली कामगिरी करावीच लागेल. 43 वर धावसंख्या म्हणजे 13 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता अजूनही आहे. सिद्धेश वास्कर यावेळेला सिद्धेशसाठी देखील एका प्रतिम चेंडू पेश केला आहे. रनआउटचा या ठिकाणी प्रयत्न देखील त्यांच्याकडून झाला, परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जबरदस्त चेंडू या ठिकाणी टाकताना पाहायला मिळाले. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला सर. यहाँ पर रनआउट घोषित किए गए हैं मनी यानी कि तुषार शर्मा, और थर्ड अंपायर की मदद ली गई है रेफरल के जरिए. लेकिन विश्वजीत ठाकुर के स्पेल की मैं तारीफ करना चाहूँगा. पावर प्ले का ओवर उन्होंने बड़ी शिद्दत के साथ किया, और अगर हम देखें तो इस वक्त ग्राफिक्स बता रहे 1 ओवर 5 गेंदे 8 रन और 2 विकेट. और 8 ओवर के मुकाबले में अगर आप 2 ओवर करते हैं 8 रन देकर 2 विकेटें लेते हैं तो सोने पे सुहागा. और जो बल्लेबाजी है, बड़ा फर्क क्या रहा है, फील्डिंग. और दूसरी सबसे बड़ी बात रही है कि चौके छक्के ये बिल्कुल लग नहीं पाए, इसको मतलब रोक दिया गया है, और ये सबसे बड़ा गेम चेंजिंग फैक्टर रहा है. आउट घोषित किया गया है, यानी कि एक और विकेट यहाँ पतन होता हुआ तुषार शर्मा. सर, ज्या 2 चौकार आणि 1 षटकार पहिले आले होते त्याला ते पुढे नाही नेऊ शकले. कदाचित ते येत राहिले असते तर मॅच मध्ये आणखी रंगत आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु ती रंगत कमी झाली. ते नाही आले आणि विकेटही येत राहिल्या, त्यामुळे मॅचचं पारडं ट्रायडंट संघाच्या बाजूने अक्षरशः झुकताना आपल्याला सध्याच्या घडीला तरी पाहायला मिळत आहे. सर, मुंबईच्या आपल्या खूप साऱ्या खासियत आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी, मुंबई देशाची आर्थिक राजधानी, ज्या व्यापाराच्या बाबतीत जगातील प्रमुख केंद्र म्हणून देखील मुंबई ओळखली जाते. मुंबईत सगळे सण उत्सव अगदी थाटामाटात साजरे केले जातात, परंतु या मुंबईचे अनभिक्षित सम्राट होते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांच्याच नावाने ही स्पर्धा, ही देखील एक मुंबईची शान आहे. और मुंबई धर्म महाराष्ट्र धर्म को जीवित रखा. आज भी मुझे जब डीजे गाना बजाता है उसमें एक डायलॉग आता है, मुंबई आपली आहे आपली, आणि इथे आवाजही आपलाच हवा. यानी कि ये लाइन हम कभी भूल नहीं सकते. रडायचं नाही लढायचं, ये सारी बातें याद आ रही है. क्या बात आहे. आक्रमण तर केलाय, मोठा फटका गरजेचा होता आणि परेश ठाकूर यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पार. षटकार. भारी खेळना हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. जरा छेडू जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर. सिद्धेश वास्कर ने लपेट लिया. लपेटना बहुत जरूरी है, देर न हो जाए, कहीं देर न हो जाए. यानी कि अब 11 गेंदें बची है, और 11 गेंदों में मैच जीतने के लिए अब रन बनाने हैं 35. 11 बॉल 35. मॅच ऑन आहे. सिद्धेश वास्कर हेच सांगतायत, मी इकडे पनवेलच्या बंगारपाडा गावातून का आलोय, मलाही माझं कौशल्य दाखवायचं आहे. एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून फिरोज यांच्या विरुद्ध येताना पाहायला मिळाला, आणि ही मॅच ऑन आहे हे ते सांगतायत. हो, परंतु फिरोज यांनी दुसऱ्याच बॉलवर जर पाहिलं तर आपली चमक दाखवली, चुणूक दाखवली. गोरेगाव मुंबईचे खेळाडू लगेच त्यांना मात्र दुसऱ्या बॉलवर आउटही करतायत. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one. ही झिंग चढू दे हा होश बॉल बहुत नीची रही थी, और अजीत मोहिते की भी तारीफ करनी होगी. बहुत जमीन से 2 या 3 सेंटीमीटर ऊपर उठाया. फिरोज की गेंदें ज़्यादा ऊपर उठती नहीं है, लेकिन यहाँ पर मरता क्या न करता उस तरह की सिचुएशन थी. बड़ा शॉट मारने गए और यहाँ पर अपना विकेट दे दिया. किस तरह से ये विकेट गिरा, एक्शन रीप्ले 70-70 की कैमरा टीम, और बहुत ज़बरदस्त टेलीकास्ट. फिरोज ने यहाँ पर विकेट ले लिया. सबसे अच्छी बात है कि पहले ही मैच में गेंदबाजों ने प्रभावशाली गेंदबाजी की है. आशीष मेहरोल, अंकुर सिंह, इसके अलावा विश्वजीत ठाकुर, इरफान मलिक और फिरोज शेख. तो इसके ऊपर से आप अंदाजा लगाइए कि आशीष मेहरोल को अगर हम छोड़ दें तो तमाम गेंदबाजों को विकेटें मिली है. नक्कीच एक थोडीशी आशा जागृत केली होती, परंतु आणि आपली चमकही सोडली, त्याच्यावर माघारी परताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना आता पुढच्या मॅचचे कदाचित वेध लागलेत. 10 चेंडूमध्ये अजूनही
9 चेंडू मात्र अजूनही बाकी असताना पाहायला मिळणार आहे. तर पाहूया, अजूनही मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला फिरोज. मुंबईतून अलीकडच्या कालावधीमध्ये काही वेगवान गोलंदाज देखील आपल्याला सापडले सर, त्यापैकी एक म्हणजे फिरोज, जे मागील 2-3 वर्षात खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. ओहो, याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे, वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला गेला आणि आणखीन एक चांगला चेंडू. एक मोठा फटका आल्यानंतर अगदी त्वेषाने गोलंदाजी करायला लागले सर. अनुशासन भरी गेंदबाजी, केवल एक वाइड बॉल किया गया है इस पारी में, जो बता रहा है कि कितना स्टंप की लाइन को पकड़कर बॉलिंग हो रही है. यावेळेला थोडासा पुढे, परंतु त्याला उंची थोडीशी जास्त दिली होती, त्यामुळे टायमिंग नाही करू शकले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाठवला आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव पूर्ण केली गेली आणि धावसंख्या आता 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी पाहिजेत. लक्ष मोठं आहे, परंतु प्रयत्न तर करावेच लागतील. सर, मुंबईचा आणि सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाही आपण उल्लेख करत होतो. बॉम्बे हे नाव अगदी इंग्रजांच्या कालखंडापासून आपण पाहिलं, परंतु या बॉम्बेचं मुंबई करण्याचं काम देखील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आहे. जी हाँ, सुप्रीमो कार दिखाई जा रही है विच इज़ फॉर मैन ऑफ द टूर्नामेंट. और सन्मान्य बाड़ा साहेब का क्रिकेट के साथ कैसा रिश्ता था मैं आपको बताऊं. वानखेड़े स्टेडियम के मीडिया बॉक्स को उनका नाम दिया गया है, ये हमारे लिए बड़े फ़ख्र की बात है. और आज उनके जन्मदिन पर शुरू हुई ये प्रतियोगिता पूरे हिंदुस्तान में नहीं पूरी दुनिया में पहुंच चुकी है. हो सकता है आने वाले दिनों में सुप्रीमो इंटरनेशनल हमें देखने मिले. बहुत सारे लोग संपर्क भी कर रहे हैं इसके लिए. इरफान यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय, बॅकफुटला गेले, अप्परकट त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. बघता बघता सीमा रेषेच्या दिशेने निघालेला बॉल सीमा रेषेच्या पार देखील होतोय चौकार. जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही जिंक चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना हा भगवान. बहुत बढ़िया अपर कट लगा दिया था वहां पर. अभी भी 5 गेंदें बची है और 5 गेंदों में 29 रनों की दरकार है. परेश ठाकूर याही वेळेला आक्रमण करताना पाहायला मिळाले. फटका चांगला त्या ठिकाणी आहे, परंतु क्षेत्ररक्षक नव्हते आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरी धाव. आता केवळ छाप सोडण्याचा प्रयत्न असेल. परेश ठाकूर यांच्याकडे एक वेगळ्या शैलीची बॅटिंग आहे आणि ती दाखवण्याचा त्यांना नामी संधी देखील आहे. मॅचचा रिझल्ट काय लागेल आता त्यांना त्याचा विचार नाही करायचा आहे, परंतु मी सुप्रीमोला आलोय तर माझी छाप मात्र सोडायची आहे, हा विचार मात्र त्यांना आता या ठिकाणी करावा लागेल. परेश ठाकूर चर्चेतील खेळाडू आहेत उरण तालुक्यातील. याही वेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने, पाहूयात गॅपमध्ये जातोय का, परंतु क्षेत्ररक्षक विश्वजित आले आणि त्या ठिकाणी चेंडूची फेकी करतायत आणि 2 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये परेश ठाकूर यांच्या माध्यमातून घेतल्या गेल्या. मेरे ख्याल से परेश ठाकुर जैसे बल्लेबाज को थोड़ा ऊपर भेजना बहुत ज़रूरी था, क्योंकि ठाकुर के सामने अगर ठाकुर आता लोहा ही लोहे को काट सकता है. ठाकुर के सामने ठाकुर आता तो शायद मैच का परिणाम कुछ और होता. आणि इकडे कमबॅक करताना पाहायला मिळाले. जास्त सफल झाले, वेगळं काही करण्याचा प्रयत्न. ट्रायडंट अर्थातच रायगड एका भव्य विजयाच्या दिशेने वाटचाल करते. फलंदाजांनी केलेली जबरदस्त कामगिरी, सुरुवातीला चांगल्या पार्टनरशिप नंतर चांगली गोलंदाजी जी झाली आहे त्याच्यामुळे मॅचवर मिळवली आता पकड ट्रायडंट रायगडने. ओहो, यावेळेला अपील मात्र केलं गेलं, अपील पंचांनी फेटाळलंय, परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी. चंद्रकांत जी, रायगढ़ के लिए मैच कितना ज़रूरी है. अब तक 5 मैच उन्होंने खेले हैं सुप्रीमो में. एक बार जीते थे 2017 में एकता गुजरात के सामने, लेकिन उसके बाद 4 बार पहले दौर में पराजित हुए थे. ये विजय उनके लिए सुलेमान उस्मान मिठाई वाला की मिठाई की तरह मीठा मीठा रहेगा. अपील केलं आणि पंचांनी उचलूनही धरलं. या डावाच्या शेवटी जर पाहिलं तर LBWच्या स्वरूपात आली आहे विकेट. एका भव्य विजय आपल्याला ट्रायडंट अर्थातच रायगड टीमने मात्र या ठिकाणी मिळवताना पाहिला मिळाला. आणि गावदेवी गावठाण पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. चांगली छाप सोडली जरूर, परंतु पहिल्याच फेरीत माघारी परतावं लागतंय. येणाऱ्या कालावधीसाठी त्यांना असतील शुभेच्छा. आणि सुप्रीमोच्या दुसऱ्या फेरीमध्ये ट्रायडंट रायगड दाखल झाली आणि आता सर्वांनाच उत्कंठ असेल यानंतरच्या महत्त्वाच्या मॅचची, ज्यावर टेनिस क्रिकेट जगत झोपणार नाही आजच्या रात्री जोपर्यंत ती मॅच होणार नाहीये. जी हाँ, तो अब 2 चीज़ें हैं, मैन ऑफ द मैच अवार्ड और उसके बाद टॉस. और ये हाइलाइट्स आपको दिखाई जा रही है, लास्ट विकेट किस तरह से गिरा था. और टॉस सेरेमनी और मैन ऑफ द मैच सेरेमनी के लिए हम ज़रूर एक बार चलेंगे हमारे को एंकर विनीत देव के पास. और मैन ऑफ द मैच की तरफ अगर रुख करें
सो ये मैच समरी आपके स्क्रीन पर और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है बंटी पटेल। बंटी जिसने बजा दी खतरे की घंटी, बंटी पटेल इज मैन ऑफ द मैच। बंटी पटेल आपको मंच पर आना है, खास वलसाड़ से खेलने के लिए पधारे हुए हैं। जिस तरह रत्नागिरी का हापूस आम पूरी दुनिया में मशहूर है, वैसे वलसाड़ के आम पूरी दुनिया में मशहूर है। और आम के आम और गुठलियों के दाम बंटी पटेल आ चुके हैं, उनका फेवरेट टूर्नामेंट है ये। और सीधा मेन स्टेज पर बंटी को मैन ऑफ द मैच दिया जाएगा, जिसमें फुल टॉस सुप्रीमो बैट दी जाएगी और 70-70 स्पोर्ट्स द्वारा स्पॉन्सर किया गया कैप, टी शर्ट और सॉक्स दिए जाएंगे। इट्स ओवर टू विनीत देव। थैंक यू सो मच सर। अभी मेरे पास नाम आना बाकी है कि मैन ऑफ द मैच किस रहा है, लेकिन अब जितनी भी ऑडियंस हमारे साथ यहाँ पे सामने जो बैठी है वो दो ऐसी टीमों का सामना अब देखेगी जहां पर हम बात करें रायगढ़ 11 की और उमर 11 की। दोनों टीमें जीतना जानती हैं, जीतना पसंद करती है और कहीं ना कहीं एक बात तो तय है कि पहले दिन कहीं ना कहीं एक जगह होगी खुशी की लहर और दूसरी जगह होगी निराशा, लेकिन किसके हाथ में होगी वो ट्रॉफी ये तो 5वें दिन हमें पता चलेगा। लेकिन पहले दिन में अगले मैच की ओर है सबका ध्यान, लेकिन उसी ओर अब हमें कुछ ही देर में पता चलेगा कि ये दूसरी मैच का मैन ऑफ द मैच कौन रहा है और उसके बाद हम बढ़ेंगे तीसरे मैच के टॉस की ओर। पुढच्या मॅचचे उमर 11 आणि रायगड 11चे कर्णधार प्लीज स्टेजवरती यायचे। नाणेफेकीचा कौल आपल्याला घ्यायचा आहे। उमर 11 आणि रायगड 11चे कर्णधार प्लीज स्टेजवरती यायचे आपण। समालोचन कक्ष प्लीज मला स्टॅटिस्टिक्स उमर 11 आणि रायगड 11चे कर्णधार प्लीज स्टेजवरती यायचे टॉससाठी। नाणेफेकीचा कौल आपल्याला घ्यायचा आहे। दोन्ही संघातील कर्णधार नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी स्टेजवरती यायचे। मी गजा सावंत साहेबांना विनंती करेन आपण मंचावरती यायचे। गजा सावंत साहेब आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचे तुमच्या हस्ते। गजा सावंतजी प्लीज मी विनंती करेन आपण मंचावरती यायचं। यानंतरचा होणार सामना उमर 11 विरुद्ध रायगड 11। सदा परबजी आपण जर असाल मंचावरती प्लीज यायचं आहे टॉससाठी। सदा परब साहेब आपल्याला विनंती आहे नाणेफेकीचं कौल घेण्यासाठी आपण मंचावरती यायचं आहे। आपल्याकडे मॅन ऑफ द मॅच आलेला आहे बंटी पटेल, ज्यांनी 9 चेंडूंवरती 22 धावा फटकावलेल्या आहेत आणि खूप उत्कृष्ट दर्जाचा खेळ त्याने केलेला आहे। अर्थातच आपण त्याला फुल टॉसची ही बॅट देतोय आणि त्यासोबतच सुप्रीमोचं हे टी शर्ट, जर्सी आणि सॉक्स आपण त्यांना देत आहोत।
आणि फार सुंदरसं हे जर्सी आपल्याला पाहायला मिळते. सुप्रीमोची ही जर्सी, त्यासोबत सॉक्स आणि कॅप आणि त्यासोबत फुल टॉसची ही बॅट. मॅन ऑफ द मॅच, 9 चेंडू 22 धावा. उत्कृष्ट दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत मॅन ऑफ द मॅच साठी. अंकुर सिंग प्लीज टॉस साठी यायचे. अंकुर सिंग प्लीज टॉस साठी यायचे. यानंतरचा होणारा सामना रायगड 11 विरुद्ध उमर 11. रायगड 11 चे कर्णधार, उमर 11 चे कर्णधार प्लीज मंचावरती यायचे. आपल्याला टॉस करून घ्यायचंय. येस, अंकुर आलेला आहे. उमर 11 चे कर्णधार, हॅलो, उमर 11 चे कर्णधार, उमर 11 चे कर्णधार प्लीज मंचावरती यायचंय. आलेत का? उमर 11 कर्णधार. हा, ये. तर म्हटल्याप्रमाणे आपण आता तिसऱ्या सामन्याकडे वळत आहोत. दोन्ही संघातील कर्णधार इथे आलेले आहेत. ही दोन्ही संघ खरं तर पहिला सामना जिंकून या सामन्याकडे देतोय. उमर 11 या शिवसेना असं म्हटलेलं आहे आणि शिवसेनाच आलेला आहे. उमर 11 यांनी नाणेफेकीचं कौल जिंकलेलं आहे. काय म्हणाल, काय घेणार आहात? बॅटिंग करणार आहात, कारण पहिली मॅच जिंकलेली आहे, त्यातून नक्कीच काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि आता बॅटिंगचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. काही स्पेशल स्ट्रॅटेजी त्यासाठी? हाँ, तो चेस थोड़ा डिफिकल्ट होता है, ते 70 से 75 करते तो मैं जीतते. चलिए, ऑल द बेस्ट आपको इस मैच के लिए. कंग्रैचुलेशंस एंड ऑल द बेस्ट फॉर दिस मैच. तर उमर 11 ने टॉस जिंकलेला आहे, नाणेफेकीचं कौल जिंकलेला आहे आणि बॅटिंग. तर समालोचन कक्षात नोंद करून घ्यायची आपण. उमर 11 ने नाणेफेकीचं कौल जिंकलेलं आहे आणि फलंदाजी त्यांनी स्वीकारलेली आहे. Supremo, Supremo, number one, number one. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one. ही झिंग चेक. चढू दे. मैदानाच्या आतमध्ये जेवढे खेळाडू आहेत किंवा जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना प्लीज बाहेर यायचंय. आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. जेवढे प्रेक्षक वर्ग आतमध्ये आहे, मैदानाच्या आत आहे, त्यांना विनंती आहे आपण बाहेर यायचं. लवकरात लवकर बाहेर यायचंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर यायचंय. उमर 11 विरुद्ध रायगड 11 हा सामना आता इथे रंगणार आहे. उमर 11 यांनी नाणेफेकीचं कौल जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे.